बोला वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परावेदा वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परावेदा वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव वासुदेव परामखा परायोगा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परागति वासुदेव परावेदा वासुदेव परामखा वासुदेव परायोगा वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति वासुदेव परावेदा
वासुदेव परामखा वासुदेव परम योगा वासुदेव परायोगा वासुदेव परम क्रिया वासुदेव पराक्रिया वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परं ज्ञानम् वासुदेव परम तप वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्म वासुदेव परो धर्म वासुदेव परम गती वासुदेव परागती. आपण शब्दार्थ, भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादद्वारे. वासुदेव भगवान, परः परम ध्येय, वेदाः वेद, वासुदेव भगवान, परः आराधनेसाठी, मखाः यज्ञ, वासुदेव भगवान, परः प्राप्तीचे साधन, योगाः योग साधने, वासुदेव भगवान, परः त्यांच्या नियंत्रणात, क्रिया फलासक्त क्रिया, वासुदेव भगवान, परम परम, ज्ञानम ज्ञान, वासुदेव भगवान, परम परम, तपः तपस्या, वासुदेव भगवान, परः श्रेष्ठ गुणवत्ता, धर्मः धर्म, वासुदेव भगवान, परः आत्यंतिक, गतिः जीवनाचे ध्येय. भाषांतर. शास्त्रातील ज्ञानाचा अंतिम उद्देश भगवान श्रीकृष्ण हे आहेत. यज्ञ कर्मे त्यांना प्रसन्न करण्यासाठीच आहेत. योग साधने त्यांच्या साक्षात्कारासाठी आहेत. फलाशेने केलेल्या सर्व कर्मांची फळे त्यांच्याद्वारेच प्राप्त होतात. ते परम ज्ञान आहेत. सर्व कठोर तपश्चर्या त्यांना जाणण्यासाठीच आहे. धर्म त्यांची प्रेम सेवा करण्यातच आहे. ते जीवनाचे परम ध्येय आहेत. तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण हेच उपासनेचा विषय असल्याचे या 2 श्लोकात प्रमाणित केले आहे. वैदिक शास्त्रात तेच जीवनाचे लक्ष सांगितले आहे. भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणे आणि विस्मृत भगवत भक्तीला पुन्हा जागृत करणे हेच वेदांचे सारतत्व आहे. भगवद्गीतेत भगवंतांनी याच सिद्धांतांचे समर्थन केले आहे. वेदांचे अंतिम प्रयोजन केवळ मला जाणणे हेच आहे. बद्ध जीवांना भगवान श्रीकृष्णांची जाण करून देण्याकरिताच भगवंतांनी व्यासदेवांच्या रूपाने प्रकट होऊन शास्त्रांचे संकलन केले आहे. कोणतीही देवता भौतिक बंधनातून स्वातंत्र्य प्रदान करू शकत नाही, हेच सर्व वैदिक शास्त्रांचे मत आहे. भगवंतांविषयी कोणतीही माहिती नसलेली निराकारवादी भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्याला हीन लेखून त्यांना इतर सर्वसाधारण जीवांच्या स्तरावर ठेवतात. या कृतीमुळे असे निर्विशेषवादी मोठ्या कष्टाने भौतिक बंधनातून मुक्ती मिळवतात. ते केवळ अनेकानेक जन्मांनंतर ज्ञानाद्वारे सुसंस्कृत झाल्यानंतर भगवंतांना शरण जाऊ शकतात. कोणी असा वाद करेल की वैदिक क्रिया या यज्ञानुष्ठानावर आधारित आहेत. ते सत्य आहे, पण असे सर्व यज्ञ सुद्धा वासुदेवांविषयीच्या सत्याचा अनुभव किंवा साक्षात्कार होण्याकरिताच आहेत. वासुदेवांचे यज्ञ हे एक दुसरे नाव आहे. भगवद्गीतेत असे स्पष्टपणे घोषित केले आहे की सर्व प्रकारचे यज्ञ आणि क्रिया यज्ञाच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या संतोषार्थ केल्या पाहिजेत. योग पद्धतीविषयी देखील हेच सत्य आहे. योग म्हणजे भगवंतांशी संबंधित होणे होय. या योग पद्धतीत आसने, प्राणायाम, ध्यान अशा कित्येक शारीरिक प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. तथापि या सर्व प्रक्रिया वासुदेवांच्या स्थान विशिष्ट परमात्मा स्वरूपावर ध्यान एकाग्र होण्याकरिताच आहेत. परमात्मा साक्षात्कार हा वासुदेवांचा अंशतः साक्षात्कार होय. जर कोणी अशा प्रयत्नात यशस्वी झाला तर पुढे त्याला वासुदेवांचा पूर्ण रूपाने साक्षात्कार होऊ शकतो. परंतु
दुर्दैवाने बहुतेक योगी शारीरिक प्रक्रियेतून संपादित केलेल्या सिद्धींच्या सामर्थ्याने विचलित होतात. त्यांना योग भ्रष्ट असे संबोधले जाते. अशा भ्रष्ट योग्यांना त्यांचे वासुदेवांच्या साक्षात्काराचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून विद्वान ब्राह्मणांच्या वंशात अथवा श्रीमंत वाणिकांच्या परिवारात जन्माला घालून पुनः संधी दिली जाते. असे भाग्यशाली ब्राह्मण आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचे पुत्र जर या संधीचा योग्य लाभ घेतील तर सत्संगतीने ते सहजच वासुदेवांना जाणू शकतील. परंतु दुर्दैवाने असे उपजत भाग्यशाली लोक पुन्हा लौकिक संपत्ती आणि प्रतिष्ठा अशा गोष्टींनी मोहित होतात आणि जीवनाचे ध्येय प्रत्यक्ष विसरतात. हीच गोष्ट ज्ञानाच्या विकासाची होय. भगवद्गीतेनुसार ज्ञानाच्या विकासासाठी 18 उपाय आहेत. अशा ज्ञानाच्या विकासाने मनुष्य क्रमशः गर्वरहित, दर्परहित, अहिंसक, सहनशील, सरळ, श्री गुरु प्रति श्रद्धावान आणि आत्मसंयमी होतो. तसेच तो गृह परिवार यांविषयी अनासक्त होतो आणि जन्म मृत्यू जराव्याधी यांपासून प्राप्त होणाऱ्या दुःखांविषयी सावध होतो. ज्ञानाच्या विकासाचे पर्यवसान भगवान वासुदेवांच्या सेवामय भक्तीत होत असते. अर्थात सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या विकासाचा परम उद्देश वासुदेवच आहेत. वासुदेवांच्या प्राप्तीच्या दिव्य स्तराकडे प्रगत करणाऱ्या ज्ञानाचा विकास म्हणजे वास्तविक ज्ञान होय. अनेक शाखातील प्राकृतिक विज्ञानाला भगवद्गीतेत अज्ञान संबोधून त्याला निरादर केला आहे. प्राकृतिक विज्ञानाचा आत्यंतिक उद्देश इंद्रियांची तृप्ती करणे हा आहे. त्याचा अर्थ असा की भौतिक अस्तित्वाचा काळ अधिक वाढविणे आणि त्रितापांची सातत्य चालू ठेवणे. भौतिक अस्तित्वातील दुःखमय जीवनाचा काळ अधिक वाढविणे म्हणजे अज्ञान आहे. परंतु तेच प्राकृतिक विज्ञान आध्यात्मिक ज्ञानाकडे उन्मुख करीत असेल तर असे ज्ञान मनुष्याला भौतिक अस्तित्वाच्या दुःखमय जीवनाचा शेवट करून वासुदेव स्थितीवरील आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करण्यास सहाय्य करते. तीच स्थिती सर्व प्रकारच्या तपस्यांना लागू आहे. तपस्या याचा अर्थ जीवनाचे उच्चतर उद्दिष्ट मिळविण्याकरिता स्वेच्छेने शारीरिक त्रास सहन करणे हा होय. त्याच्यामध्ये तपस्याची व्याख्या दिली आहे. जीवनाचे उच्चतर उद्दिष्ट मिळविण्याकरिता स्वेच्छेने शारीरिक त्रास सहन करणे. रावण आणि हिरण्यकश्यपू यांनी इंद्रिय तृप्तीचा हेतू साध्य करण्याकरिता कठोर यातना सहन केल्या. कधी कधी राजकारणी लोक सुद्धा राजकीय हेतू संपादन करण्यासाठी कडक प्रकारच्या तपश्चर्या करतात. पण ही वास्तविक तपस्या नव्हे. वासुदेवांचे ज्ञान होण्याकरिता मनुष्याने स्वेच्छेने शारीरिक असुविधा स्वीकाराव्यात, कारण तोच खऱ्या तपस्येचा मार्ग आहे. अन्यथा तपस्यांच्या सर्व प्रकारांचे वर्गीकरण रजोगुण आणि तमोगुण यात होते. रजोगुण आणि तमोगुण यांमुळे जीवनाच्या दुःखांचा अंत होऊ शकत नाही. केवळ सत्वगुणच जीवनाची त्रिविध दुःखे नाहीशी करू शकतो. वसुदेव आणि देवकी हे भगवान श्रीकृष्णांचे मातापिता होते. त्यांनी भगवंतांना पुत्र रूपात प्राप्त करण्याकरिता खडतर तपस्या केली. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे पिता आहेत. ते इतर जीवांचे आदी जीव आहेत. ते सर्व भोक्त्यांमध्ये मूळ शाश्वत भोक्ते आहेत. म्हणून अज्ञानी लोकांना वाटते त्याप्रमाणे कोणीही त्यांचा पिता होऊ शकत नाही. वसुदेव आणि देवकी यांच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा पुत्र होण्याचे मान्य केले. यास्तव मनुष्याला तपस्या करावयाचीच असेल तर त्याने ज्ञानाचा अंतिम हेतू असणाऱ्या वासुदेवांच्या प्राप्तीसाठीच ती करावी. आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण हेच वासुदेव आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आदी भगवान श्रीकृष्ण स्वतःला असंख्य रूपात विस्तारित करतात. रूपांचा असा विस्तार त्यांच्या विविध शक्तींद्वारे केला जातो. त्यांच्या शक्तीही विविध प्रकारच्या आहेत आणि त्यांच्या अंतरंग शक्ती श्रेष्ठ आहेत. बहिरंगा शक्ती गुणात्मक दृष्टीने निम्नतर आहे. भगवद्गीतेत त्यांचे वर्णन परा आणि अपरा प्रकृती असे करण्यात आले आहे. म्हणून अंतरंग शक्तीच्या द्वारे प्रकट होणारे त्यांचे विविध रूपांचे प्रकाश किंवा विस्तार हे श्रेष्ठ आहेत आणि जे विस्तार त्यांच्या बहिरंग शक्तीने संपन्न होतात ते निम्न प्रतीचे आहेत. जीव हे सुद्धा भगवंतांचेच विस्तार आहेत. भगवंतांच्या अंतरंग शक्तीने ज्या जीवांचा विस्तार होतो ते नित्यमुक्त जीव आहेत आणि जे विस्तार बहिरंग शक्तीचे आहेत ते नित्यबद्ध जीव आहेत. म्हणून ज्ञानाचे सर्व संस्कार
तप, यज्ञ, कर्मे यांचा हेतू आपल्यावर वर्चस्व करणाऱ्या गुणांचे परिवर्तन करणे हाच असावा. वर्तमान समयी आपण सर्वजण भगवंतांच्या बहिरांगा शक्तीद्वारे नियंत्रित आहोत. या प्रभावाच्या गुणवत्तेत परिवर्तन करण्यासाठी आपण दिव्य शक्तीच्या संवर्धनाचा प्रयास केला पाहिजे. भगवद्गीतेत म्हटले आहे की जे महात्मा आहेत किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीत रममाण होण्यापर्यंत ज्यांची मने विशाल झाली आहेत ते अंतरंगा शक्तीच्या प्रभावाखाली आहेत. त्याचा परिणाम म्हणजे असे मनाची विशालता प्राप्त झालेले आत्मे भगवंतांच्या प्रेममय सेवेत निरंतर रममाण झालेले असतात. हेच जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हाच संपूर्ण वैदिक वाङ्मयाचा आदेश आहे. कोणीही सकाम कर्माच्या चक्रात पडू नये किंवा दिव्य ज्ञानाविषयी शुष्क तर्क करू नयेत. प्रत्येकाने स्वतःला परमेश्वराच्या प्रेममय सेवेत त्वरित संलग्न करावे. तसेच कोणीही सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार करण्याच्या कामी भगवंतांच्या वेगवेगळ्या हातांच्या रूपाने कार्य करणाऱ्या देवतांची उपासना करू नये. अशा असंख्य शक्तिशाली देवता आहेत आणि त्या भौतिक जगाच्या बाह्य व्यवस्थेची काळजी घेतात. असे सर्व देव म्हणजे वासुदेवांचे वेगवेगळे सहाय्यक हात आहेत. भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांचा देखील देवतांमध्ये समावेश होतो. परंतु भगवान विष्णू किंवा वासुदेव शाश्वतपणे दिव्यत्वात स्थित आहेत. जरी ते भौतिक जगाच्या सत्वगुणाचा स्वीकार करतात तरी ते गुणातीत आहेत. पुढील उदाहरणावरून हा विषय अधिक स्पष्ट होईल. कारागृहात बंदी असतात आणि व्यवस्थापकही असतात. हे व्यवस्थापक आणि बंदी असे दोघेही राजाचा नियमांनी बांधलेले असतात. पण राजा जरी कधी कधी कारागृहात येतो तरी तो कारागृहाच्या नियमांनी बांधलेला नसतो. म्हणून राजा हा नेहमी कारागृहाच्या नियमांच्या पलीकडे असतो. याप्रमाणेच भगवान हे भौतिक जगाच्या नियमांच्या पलीकडे आहेत. जय श्री प्रभुपाद की जय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत. किती हा सुंदर श्लोक आहे. सर्व यज्ञांचं ध्येय आहे परमेश्वराची संतुष्टी. सर्व कर्मांचे अंतिम ध्येय परमेश्वर प्रसन्न होतात का.
सर्व ज्ञानाचा शेवटचा उद्देश आहे परमेश्वराची प्रसन्नता. परमेश्वर हे स्वतः ज्ञानाचे अंतिम गंतव्यस्थान आहेत आणि शेवटची ओळ आहे की परमेश्वर श्रीकृष्ण हेच अंतिम गती आहेत. तिथे पोचायचंय आपल्याला. श्रीपाद शंकराचार्यांचा एक श्लोक आठवतोय मला की भगवद्गीतेचं महात्म्य आहे. भगवद्गीतेच्या महात्म्यामध्ये शेवटी लिहितात पहिला शब्द आठवत नाहीये. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवकी पुत्र एव. तर पहिल्या ओळीत म्हणतात एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. खरं तर एकच शास्त्र आहे, एकच पुस्तक वाचण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे, ते आहे भगवद्गीता. देवकी पुत्र गीतम. एको देवकी पुत्र एव. ऍक्च्युली एकच व्यक्ती आहे ज्यांची आपण आराधना करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे, देवकी पुत्र एव. कर्मापि एकम तस्य देवस्य सेवा. ऍक्च्युली एकच कर्म करायला पाहिजे की वासुदेवाची आपण सेवा करायला पाहिजे. आणि मंत्रस्य एकम तस्य नामानी यानी. आणि मंत्र पण एकच आहे, त्या देवकी पुत्राचे नाव. तर श्रीपाद शंकराचार्य आपल्याला वर्णन करतायत की श्रीकृष्णांनी आपण आपलं जीवन आहे ते व्यापून घेतलं पाहिजे. आणि आजच्या श्लोकात पण वासुदेव परा मखा, वासुदेव परा वेदा, सर्व काही वासुदेवांबद्दल. तर पहिल्यांदा जेव्हा आपण असे शब्द वाचतो तेव्हा कधी कधी असं वाटू शकतं काही कवी असतात ते कधी कधी फक्त शब्द रचना करतात. माहित नाही तर इतक्यात मी कविता वाचल्या नाहीयेत, पण एक मला लक्षात येतं की कधी कधी त्यामध्ये अर्थ कमी असतो आणि फक्त शब्दरचना अशी करतात की ते मिळतं जुळते असायला पाहिजेत. पण व्यासदेव जेव्हा हे असं लिहित आहेत वासुदेव परा मेखा, वासुदेव परा वेदा, ती शब्दरचना नाहीये. जेव्हा एखादा साधारण व्यक्ती कविता लिहितो, कादंबरी लिहितो, लेख लिहितो, त्यामागे त्याचा काहीतरी हेतू असतो. काय हेतू असतो? त्याला काहीतरी प्रसिद्धी पाहिजे असेल, त्याला स्वतःचं ज्ञान दाखवायचं असेल, त्याला लोकांमध्ये थोडं फेमस व्हायचं असेल, असा काहीतरी उद्देश असतो. संस्कृत भाषेत या सर्व उद्देशांना, जेवढे सर्व उद्देश आहेत त्यांना दोन शब्दांमध्ये आखलंय. एक आहे अर्थप्रवृत्ती. अर्थप्रवृत्ती म्हणजे हा फायदा, तो फायदा, काय फायदा, पण अर्थ, काहीतरी फायद्याचं मिळवणं. आणि दुसरा शब्द आहे अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्ती म्हणजे मला जे नको आहे ते सोडून देणं. तर आपल्या जीवनात आपण अनर्थ या शब्दांचा जेव्हा वापर करतो तेव्हा अनेक वेळा काम, क्रोध, मोह, माया, मत्सर याला करतो. अनर्थ का म्हणतो? त्याला व्हॅल्यू नाहीये, त्याचं महत्व नाहीये, तर ते अनर्थ आहेत, सोडून द्यायचे. आपल्या घरी जेव्हा आपण कचरा काढतो, आपल्याच घरातला कचरा आहे पण तो आपण बाहेर का? अनर्थ आहेत ते. काल आपण थोडं केसांबद्दल आणि नखांबद्दल बोललो, अनर्थ आहेत ते, गरज नाही त्याची. तर म्हणून अनर्थ. तर वेदांमध्ये सांगितलंय मनुष्य जन्मामध्ये एक अभक्त त्याच्या जीवनात जे काही करतो ते केवळ या दोन शब्दांमध्ये वर्णन केलंय. अर्थप्रवृत्ती, त्याला जो फायदा वाटतोय ते मिळवण्यासाठी तो करतो, त्याला वाटतंय पैशांनी फायदा होतो, पैसे मिळवण्यासाठी करतो इत्यादी. आणि दुसरं आहे अनर्थ निवृत्ती, जे त्याच्याकडे अधिक आहे, ज्याची त्याला गरज नाहीये, ते सोडण्यासाठी, ते त्यागण्यासाठी. बरोबर? काही गोष्टी आपण जेव्हा प्रयत्नशील असतो ते कशासाठी? मला याचा त्रास होतोय, या त्रासाला मी कसं कमी करू. शारीरिक वेदना असतील, मानसिक वेदना असतील, काही असू शकतं, हे कसं कमी करील, अनर्थ निवृत्ती. आणि मला ते पाहिजे, मला ते जास्ती पाहिजे, अर्थप्रवृत्ती. तर ज्याच्यामध्ये या दोन गुणांचा समावेश आहे, दोन उद्देशांचा समावेश आहे, तो व्यक्ती स्वतःसाठी काहीतरी करतो. आणि व्यास ऋषी आहेत, हे गृहस्थ आहेत, साधू त्यागी आश्रमात नाही आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांचा सुपुत्र आहे शुकदेव. तर अशा प्रकारचा त्रिगुणातीत पोटामध्ये असताना पुत्राला जन्म देणे हे साधारण व्यक्तीचं काम आहे का? आजपर्यंत कुठल्या मुलाबद्दल तुम्ही ऐकलं का? त्याला जेव्हा आई म्हणते अरे तू बाहेर ये, 9 महिने झाले तुझ्या पोटात, तर तो म्हणतो मी बाहेर नेणार, बाहेर माया आहे. आणि 13 वर्षापर्यंत तो बाहेरच नाही आला का? तर बाहेर माया आहे म्हणून. अशा मुलाला जन्म देणे हे साधारण व्यक्तीचं काम आहे का? आणि हे गृहस्थाश्रमी दोघं पती पत्नी कुठे राहतात? बद्रिकाश्रम, जिथे अत्यंत थंडी असते. आपण 2 दिवसांसाठी जातो आणि म्हणतो नको रे बाबा, 2 दिवसांसाठी जाणं सोपं आहे,
पण व्यास आणि त्यांची पत्नी तिथे राहतात. का बरं? तपस्या करण्यासाठी. सरस्वती नदीच्या काठावर राहतात आणि नेहमी परमेश्वरावर मनन करतात आणि परमेश्वराला स्मरण करून नेहमी त्यांना विनंती करतात, तुमच्या प्रती लोकांना आकर्षित करण्यासाठी मला एक साधन बनवा. मला लेख लिहायचेत, मला पुस्तकं लिहायचेत, पण त्या पुस्तकांद्वारे, त्या लेखांद्वारे आपण जेव्हा लेख वाचतो, वर्तमानपत्रात किंवा कादंबरी वाचतो, तो लेख किंवा ती कादंबरी वाचून कोणाप्रती आकर्षण निर्माण होतं? साधारणतः त्या लेखकाप्रती. लेख जर खूप सुंदर असेल वर्तमानपत्रात, आपली नजर त्या लेखकाकडे जाते. अच्छा, हे व्यक्ती आहेत का? हे व्यक्ती नेहमीच चांगले वैचारिक लेख लिहितात, बरोबर? तर अनेक वेळा जेव्हा लेखक लेख लिहितो, त्यामागे त्याची वृत्ती असते, या लेखाद्वारे, या लेख वाचनाद्वारे लोकांना समजू दे की मी किती हुशार आहे. जेव्हा एखादा गायक आहे, तो जेव्हा गीत गातो, त्या गायकाच्या गीत गाण्या पाठीमागे एक त्याची भावना असते, मी कसे सूर काढतो, मी कसं वर खाली आवाज करतो, यांनी लोकांना माझा आवाज समजेल. अनेक वेळा आपण परमेश्वराचे गीत गात असू, आपण कीर्तन गात असू, पण कीर्तन गात असताना पण एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी ही जी धून गातोय, हरे कृष्ण याच महामंत्राची, ते गीत गाताना लोकांना हरे कृष्ण महामंत्राप्रती आकर्षण करतोय की माझ्या गाण्याच्या या सुमधुर आवाजाप्रती आकर्षण करतोय. आपण जेव्हा भगवंतांप्रती विश्लेषण करतोय, आपण जेव्हा प्रवचन करतोय, तेव्हा आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की माझ्या प्रवचनानंतर लोकांना माझ्या वाक चातुर्याप्रती, वाक शक्तीप्रती आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे की मी ज्या प्रकारे एक एक उदाहरण देतोय, ते उदाहरण ऐकून लोकांचं प्रेम हे परमेश्वराप्रती आसक्त व्हायला पाहिजे. सो सूक्ष्म रूपात इवन वैष्णवांमध्ये पण हा एक प्रदूषण येऊ शकतो. म्हणून नेहमी प्रवचनाचा सगळ्यात महत्वाचा भाग काय माहितीये? मंगलाचरण. कुठल्याही वक्त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग त्याचं प्रवचन नाहीये, कारण प्रवचनामध्ये आपण सगळं उष्ण घेतो. प्रवचनांमध्ये प्रभुपादांचे शब्द आहेत, व्यास ऋषींचे, वासुदेव परामका. ती सृष्टी कोणाची आहे? तर कोणी लिहिले ते शब्द? व्यास ऋषींनी लिहिले. त्याचं स्पष्टीकरण कोणी दिलं? प्रभुपादांनी दिलं. कोणी श्रेष्ठ भक्तांनी त्याच्यावर उदाहरणं दिलेत. आपण सगळ्यांची भेळ करतो, टमाटे इकडून, काकडी इकडून, चटणी इकडून, कुरमुरे इकडून आणि चमचमीत भेळ करून देतो आणि लोक म्हणतात, प्रभूजी तुमची भेळ सगळ्यात उत्तम. आणि आपण तेव्हा विचार करायला पाहिजे, माझं त्याच्यामध्ये फक्त मिश्रण करण्याची सेवा होती, त्यातला एकही शब्द माझा नव्हता. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे काही करतोय, जी काही सेवा करतोय, जे काही बोलतोय, जे काही गीत गातोय, त्या सगळ्यांमध्ये ज्या प्रमाणात स्वतः प्रती आकर्षण करण्याची वृत्ती असेल, तेवढा त्यामध्ये भौतिकवादाने प्रवेश केलाय. आणि ज्या प्रमाणात त्याच्यामध्ये परमेश्वराप्रती आसक्त व्हा, परमेश्वराचं नाम घ्या, त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये शुद्ध आध्यात्मिक आहे. तर आपण व्यास ऋषींबद्दल बोलतोय. व्यास ऋषींनी एवढे सगळे वेद लिहिले, 18 महापुराण लिहिले, 108 उपनिषद लिहिले, एवढं सगळं ज्ञान दिलंय. आणि त्याचे पैसे किती घेतले? कोणीही लेखक आहे, तो जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा त्याची रॉयल्टी असते. रॉयल्टी म्हणजे काय? की एका पुस्तकावर त्याला एक संख्या मोजलेली असते. जेवढे पुस्तकं छापले जातील, जेवढे पुस्तकं विकले जातील, तेवढे त्याला पैसे मिळतात. आणि त्या पैशांसाठी तो पुस्तकं लिहितो. किती असे लेखक आहेत जे म्हणतात, मी हे पुस्तक लिहिलंय आणि हे तुम्ही झेरॉक्स करा आणि वाटप करून टाका, लोकांना द्या. आणि त्या पुस्तकामध्ये त्याचं स्वतःचं नावच नाहीये. भागवतामध्ये पहिला श्लोक काय? कोण सांगणार मला? ज्यांच्याकडे पुस्तके बघून सांगा. येस, ओके, गुड ट्राय. पहिली ओळ आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि नंतर जन्माद्यस्य यतोन्वयाद इतरतश्चार्थेषु अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र सर्गो अमृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परम धीमहि. पहिल्या श्लोकामध्ये व्यासदेव म्हणतात, सत्यम परम धीमहि, मी त्या परम सत्यावर ध्यान करतोय. पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी पुस्तकाची प्रस्तावना दिली, ओम नमो भगवते वासुदेवाय सत्यम परम धीमहि. आणि 12व्या स्कंदामध्ये
शेवटून दुसरा एक श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये पण सत्यम परम धीमही येतं. तर जेव्हा पुस्तकाची सुरुवात झाली तेव्हा सत्यम परम धीमही आहे आणि शेवट पण म्हणतात सत्यम परम धीमही. तर म्हणून व्यास ऋषी स्वतःला पुढे करण्यासाठी हा श्लोक, हे पुस्तक, हा लेख लिहतच नाहीयेत. अशा व्यक्तीने जेव्हा रचना केली आणि त्याच्या वासुदेव परावेदा वासुदेव परामका वासुदेव परम ज्ञान वासुदेव परागती, ती कविता आहे की ते सत्य आहे. त्यांना आपल्या समोर ते सत्य मांडायचंय जे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये मांडण्यासाठी लाज केली. खरंय ते वासुदेव परावेदा वासुदेव परामका वासुदेव परागती वासुदेव परा सगळं. पण श्रीकृष्ण म्हणतात, मी जर गीता बोलता बोलता लोकांना सांगितलं मीच 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 मीच, तर लोक म्हणतील हे चांगलं आहे यांचं. प्रत्येक श्लोकामध्ये म्हणतात मीच 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 ना. एका सज्जन व्यक्तीला थोडी लाज वाटते स्वतःबद्दल बोलण्यासाठी. पण जर नसते बोलले अहम सर्वस्य प्रभव मत्तः सर्वम प्रवर्तते, म्हणाले नसते की मीच सर्व भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा स्रोत आहे, तर कुठेतरी आपल्या मनात तर भ्रम आहेच. तर म्हणून एका श्लोकामध्ये बोलले माझं मन मना भाव मद भक्तो मद याजी. पण त्याला ना निवडून बोलले, कमी बोलले. का म्हणतात कुठेतरी याच्यामध्ये भौतिक लोकांना अहंकाराचा दुर्गंध येऊ शकतो म्हणून मोजकं बोलले. पण भक्त लोक काय म्हणतात श्रीकृष्णांनी जे काम अपूर्ण ठेवलं ते आम्ही पूर्ण करणार, आम्ही तुम्हाला बरोबर सांगणार. म्हणून व्यास ऋषी जेव्हा अशा प्रकारचे शब्द लिहितात ना इथे, वासुदेव परा वेदा वासु, किंचित मात्रही आपल्या मनामध्ये संशय नाही यायला पाहिजे. हे कविता रचली यांनी, कविता नाही रचली. परम सत्य जे सत्य आहे ते त्यांनी वारंवार आपल्यासमोर ठासून सांगितले, जेणेकरून आपण कधी त्याला मिस नाही करायला पाहिजे. त्यामध्ये जे काही एक एक तत्व दिले त्याच्यावर आपण क्रमाक्रमाने चर्चा करूया. पहिलं म्हणतायत की वासुदेव हे सर्व ज्ञानाचे अंतिम ध्येय आहेत. तर श्रीकृष्ण गीतेमध्ये याचा उल्लेख करतात, म्हणतात वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्य. सर्व वेदांना वाचून कोणाला शोधायचंय, तर मला शोधायचंय. तर श्रीकृष्णांनी ते म्हटलंय गीतेमध्ये. दुसरी ओळ म्हटली आहे की सर्व यज्ञांनी काय करायचंय, तर श्रीकृष्णांना प्रसन्न करायचंय. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये वेदांबद्दल, यज्ञांबद्दल जेव्हा चर्चा येते तेव्हा तिथे अनेक यज्ञांचा उल्लेख केलाय. एक यज्ञ आहे चंद्रयान यज्ञ. तर ज्यांना चंद्र ग्रहावर जायचंय त्यासाठी चंद्रयान यज्ञ. त्याच्यावरून आपल्या पंतप्रधानांनी एक अंतरिक्षमध्ये जे सॅटेलाइट पाठवलं त्याचं नाव चंद्रयान लिहिलं. पण तो एक वेदांमध्ये चंद्रयान यज्ञ आहे. एक आहे काय त्याचं नाव आता लक्षात नाही, इथे जिभेवर आहे, पण वेगवेगळे यज्ञ आहेत. एक पुत्र कामेष्टी यज्ञ आहे. दशरथ महाराजांनी रामचंद्रांना प्राप्त करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केला, पण त्यांना मूल होत नव्हतं, त्यामुळे पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्यांनी, मग रामचंद्र प्राप्त झाले. एक ज्योतिषोम 8व्या अध्यायामध्ये ज्योतिषोम यज्ञ आहे. स्वर्ग प्राप्तीसाठी ज्योतिषोम यज्ञ करायला लागतो. वेदांमध्ये लिहिलं आहे की ज्यांना स्वर्ग प्राप्ती करायची आहे त्यांनी चातुर्मास करायला पाहिजे. तर भरपूर लोक चातुर्मास करतात, 4 महिनेपर्यंत ज्यांना स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी. आणि जेव्हा आपण भागवत वाचतो तेव्हा अनेक वेळा एक यज्ञ येतो, राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञ म्हणजे एखादा राजा असेल, तो त्याच्या चारित्र्याने इतका आदर्श राजा आहे, शक्ती तर आहेच त्याच्याकडे, सैन्य बळ तर आहेच त्याच्याकडे, पण त्याच्या वागणुकीने, त्याच्या चारित्र्याने, त्याच्या संबंधांनी तो इतका श्रेष्ठ आहे की तो जेव्हा राजसूय यज्ञ करतो तेव्हा अशा प्रकारे आजूबाजूला एक खबर दिली जाते की अमुक अमुक राजा राजसूय यज्ञ करतायत आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल असूया आहे का? एका राजाला दुसऱ्या राजाप्रती नेहमी द्वेष असतो, हा कसा काय मोठा झाला, याचं राज्य कसं काय समृद्ध झालं, बरोबर. तर राजांमध्ये प्रतिस्पर्धेची भावना ही असणारच आहे. आणि त्या प्रतिस्पर्धेच्या भावनेला मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये म्हणतात असूया. म्हणून अत्री ऋषींची पत्नी आहे अनसूया, दत्तात्रेयाची आई. अत्री म्हणजे तीन गुणांच्या अतीत येते, अत्री ऋषी, आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे अनसूया. चित्रकूटमध्ये आपण गेलो होतो त्यांच्या आश्रमामध्ये. त्यांचा मुलगा आहे दत्तात्रेय, दुर्वासा आणि सोम. ब्रह्माजींचे अंश सोम, विष्णूंचे अंश दत्तात्रेय आणि शंकरजींचे अंश दुर्वासा. तर अनसूया म्हणजे ज्यांना असूया नाहीये. तर राजा
हा नेहमी असूया बाळगून असतो, पण जर एखादा श्रेष्ठ राजा असेल तर त्याच्या प्रती जर प्रतिस्पर्धेची भावना नसेल तर त्याला म्हणतात अनसूया. तर राजसूय यज्ञ कोण करू शकतो? आजूबाजूला खबर पसरते हा राजा राजसूय यज्ञ करतोय, तुम्हाला काय करायचंय? तो दुसऱ्या राजाला जर असूया नसेल तर तो म्हणतो मला त्या राजांचं अधिपत्य स्वीकार आहे, ते खूप श्रेष्ठ राजा आहेत, त्यांच्या खाली मी काम करायला तयार आहे. अशा प्रकारे आजूबाजूच्या सर्व राजांनी जर संमती दिली आम्हाला या राजाप्रती असूया नाहीये, हे आमचे श्रेष्ठ राजे आहेत. एक राजा आणि एक असतो त्याच्यावरचं, काय म्हणू त्याला आपण, सम्राट. एक आहे राजा आणि एक आहे सम्राट. तर अनेक लोकांनी राजसूय यज्ञ करण्याचा प्रयत्न केला, पण कधी ना कधी त्याला कोणी ना कोणी एक राजा म्हणतो की नाही मला नाही स्वीकार, मग युद्ध होतं. आणि जेव्हापर्यंत त्याच्यावर विजय नाही प्राप्त करत तेव्हापर्यंत तुम्ही राजसूय यज्ञ नाही करू शकत. राजसूय यज्ञासाठी एक सर्टिफिकेट लागतो. आजूबाजूचे सर्व राजे म्हणतात आम्हाला या राजाचा अधिपत्य स्वीकार आहे, म्हणून राजसूय यज्ञ खूप कठीण आहे. का? त्यासाठी पैसे लागतातच, त्यासाठी सैन्यबळ लागतच, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात कठीण गोष्ट आहे त्या प्रकारचं चारित्र्य असणं. म्हणून राजसूय यज्ञ इतिहासामध्ये फार कमी लोकांनी केलंय, आणि ज्या लोकांनी केलंय त्यांचा भागवतामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहेत युधिष्ठिर महाराज. तर युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ जेव्हा केला तेव्हा हे सगळे नियम पण त्यांना पूर्ण करायला लागले. तर महाभारतामध्ये सगळे ते नियम दिलेत, हे पाहिजे ते पाहिजे, खूप कडक नियम आहेत, ते खूप कठीण नियम आहेत. पण युधिष्ठिर महाराजांना ही इच्छा जी निर्माण झाली राजसूय यज्ञ करण्याची, त्याच्या मागे त्यांचा आंतरिक हेतू काय होता? तर कृष्ण पुस्तकामध्ये शुकदेव गोस्वामींचे जे शब्द आहेत ते प्रभुपादांनी भाषांतरित केलेत. तर प्रभुपाद म्हणतात जेव्हा राजसूय यज्ञ करतो, राजसूय यज्ञ संपन्न करताना एक महत्वाचा त्याचा एक भाग आहे, त्याला म्हणतात अग्रपूजा. अग्र म्हणजे सुरुवात आणि अग्रपूजा म्हणजे राजसूय यज्ञ करताना पहिली एक पूजा करायला लागते. आपण जेव्हा जगन्नाथजींची आरती करतो तेव्हा पहिली काय गोष्ट अर्पण करतो जगन्नाथजींना? कुठल्याही आरतीमध्ये धूप, दीप, अर्घ्य, वस्त्र, पुष्प, चामर, व्यजन, त्याचा सिक्वेन्स आहे, चेंज नाही करू शकत. तसं याच्यामध्ये पहिली गोष्ट असते अग्रपूजा. अग्रपूजेमध्ये कोणाची पूजा करायची? तो जो राजा आहे, जो राजसूय यज्ञ करतोय, त्याच्याकडून अपेक्षा आहे की त्या सभेत जो सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याची पूजा करायला लागते, त्याला मान सन्मान द्यायला लागतो. बरोबर? आज पण बाहेर कधी कुठला मोठा असा कार्यक्रम असेल, 10,000 लोक आलेत वगैरे, तर त्यामध्ये पूर्ण लक्ष ठेवायला लागतं पहिला पुष्पगुच्छ मी कोणाला देतो. जर चुकीच्या व्यक्तीला पहिला पुष्पगुच्छ दिला, फक्त याच्या ऐवजी याला दिला, शेजारच्याच खुर्चीला दिला, पण त्याच्यामुळे काय गोंधळ होऊ शकतो याचा आपल्याला अंदाज नाही. बऱ्याच गोष्टी त्या फक्त पुष्पगुच्छ निम्न स्तराच्या व्यक्तीला दिल्या आणि उच्च स्तराच्या व्यक्तीला नाही दिला, त्याच्यामुळे भरपूर त्याचा परिणाम होतो. तर विचार करा किती सावधान राहायला लागेल. तर युधिष्ठिर महाराजांना हे सगळं माहिती आहे. राजसूय यज्ञ करताना अग्रपूजा करायला लागते. मग अग्रपूजा करताना मी कोणाची सेवा करीन? म्हणाले बऱ्याच लोकांना असं वाटतं, कोणी म्हणतात श्रीकृष्ण हा तर गवळी आहे, कोणाला वाटतं श्रीकृष्ण हा तर कधी कधी खोटारडा गोपिकांची मडकी फोडणारा माणूस आहे, कोणाला वाटतं की हा खूप चतुर व्यक्ती आहे, नेहमी आपल्या हिशोबाने काम करून घेतो, कोणाला वाटतं हा राजकीय व्यक्ती आहे, हा नेहमी पॉलिटिक्स करतो. नक्की श्रीकृष्ण आहे कोण हे कोणाला माहितीच नाही. तर युधिष्ठिर म्हणतात मी राजसूय नावाचा कठीण यज्ञ करण्याची एक तो जो संकल्प आहे तो का करणार आहे माहितीये? कारण अग्रपूजेमध्ये मी सगळ्यांच्या देखत श्रीकृष्णांची पूजा करणार. आणि युधिष्ठिर महाराज एवढ्या उच्च चारित्र्याचे होते की त्या यज्ञामध्ये ब्रह्मदेव, शंकर, महादेव आणि इतर देवी देवता पण आलेले होते. तर युधिष्ठिराला राजसूय यज्ञासारख्या कठीण यज्ञ करण्या पाठीमागे एकच उद्देश होता, लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, कोण राजा म्हणेल की मला युधिष्ठिराबद्दल असूया नाहीये ते महत्वाचं नाहीये. अग्रपूजा हा त्या राजसूय यज्ञाचा एक भाग आहे आणि त्या अग्रपूजेमध्ये मला श्रीकृष्णांची पूजा करण्याची खूप सुवर्ण संधी मिळेल. आणि त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे, त्या प्रसंगानंतर कोणाची हिंमत होईल का की श्रीकृष्णांना काही चुकीचं म्हणेल का?
कारण राजसूय यज्ञामध्ये श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली ब्रह्मदेवांच्या आणि शंकरजींच्या उपस्थितीत. अर्थात ब्रह्मदेव आणि शंकरजींनी हे मान्य केलं. या सभेमध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत वासुदेव परागती. शंकरजी ज्यांचं नामस्मरण करतात ते आहे वासुदेव परागती. ब्रह्मदेव ज्यांच्या नाभी कमळातून जन्म झाला ते आहेत वासुदेव परागती. पण हे लोकांना माहिती नाही. कधी एक खूप मोठा व्यक्ती एकदम साधारण वेश घेऊन आपल्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा कधी कधी आपल्याला वाटतं की हा पण साधारणच आहे. 3ऱ्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या किंवा 2ऱ्या अध्यायामध्ये उद्धव आणि मैत्रेय ऋषींचा संवाद आहे. तर त्यामध्ये मैत्रेय ऋषी उद्धवाला भेटतात आणि म्हणतात श्रीकृष्ण कसे आहेत, तुम्ही श्रीकृष्णांचे मित्र आहात. तेव्हा श्रीकृष्णांचं स्मरण करून उद्धव खंत व्यक्त करतात. असे खूप सारे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये ते खंत व्यक्त करतात. एकामध्ये म्हणतात ते श्रीकृष्ण त्यांनी कंसाला मारून उग्रसेन महाराजांना राजसिंहासनावर बसवलं आणि ज्या दिवशी राजसिंहासनावर बसवलं त्याच्या 2ऱ्या दिवशी हात जोडून उग्रसेन महाराजांसमोर आले आणि म्हणाले हे द्वारकाधीश तुम्हाला माझ्यासाठी काही आज्ञा आहे का. म्हणतात ते मी स्मरण करतोय की कसं काय असं करू शकता श्रीकृष्ण. तर माझ्या डोळ्यात अश्रू येतात. ते श्रीकृष्ण जे कंसाला मारल्यानंतर देवकी आणि वसुदेव समोर गेले आणि म्हणाले हे आई, हे वडील, कृपया मला माफ करा. मला ना कंसाची भीती होती म्हणून मी गोकुळात पळून गेलो आणि 11 वर्ष मी आई आणि वडिलांची सेवा नाही केली. आई वडिलांची सेवा न करणारा मुलगा हा किती पतित आहे. पण मला माफ करा. आम्ही दोघे, मी आणि बलराम, आम्ही कंसाच्या भीतीने पळून गेलो. आम्हाला माफ करा म्हणून. म्हणतात उद्धव मी हे जेव्हा स्मरण करतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. त्या एका श्लोकामध्ये म्हणतात आणि यादवांबद्दल काय बोलू. श्रीकृष्ण यांनी यादवांमध्ये जन्म घेतला तर यादवांना वाटलं हा पण आपल्यासारखाच आहे. म्हणालाय आम्ही यादव कुळातले लोक कधी श्रीकृष्णांना ओळखू नाही शकलो. आणि त्यासाठी काय उपमा देतात ते म्हणतात चंद्राचा जन्म कधी झाला कोणाला माहितीये. चंद्र कसा निर्माण होतो समुद्र मंथनामध्ये. तर क्षीरसागरात मध्ये जेव्हा समुद्र मंथन करतात तेव्हा सोम चंद्र जन्मतो. तर म्हणून उद्धव उपमा देतात ज्या प्रकारे समुद्रामधून जेव्हा चंद्र जन्मला तेव्हा समुद्रातील मास्यांना वाटलं हा एक फक्त पांढरा मासा आहे, हा फक्त चमकणारा मासा आहे. नंतर बघितलं तो चंद्र असा गेला आणि वर जाऊन स्थित झाला आकाशामध्ये. आणि आजही जेव्हा सूर्य नसतो आणि पूर्ण ब्रह्मांड जेव्हा अंधारमय होतं तेव्हा तो चंद्र प्रकाश देतो. आणि तो चंद्र प्रकाश पण कसा देतो, ताप देणारा तेजोमय प्रकाश नाही देत, शीतल प्रकाश देतो. बापरे, आज आता त्या मासांना कळलं आमच्यासोबतच जन्म झाला, आमच्यातलाच आहे हा एक, पण याचं स्थान किती श्रेष्ठ आहे. तर उद्धव म्हणतात तशा प्रकारे आम्हाला यादवांना जेव्हापर्यंत श्रीकृष्ण आमच्या सोबत होते आम्हाला कळालंच नाही की आमच्यातच जन्म झाला याचा, पण हे श्रीकृष्ण आहेत म्हणून. तर युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये एकच भावना आहे, मला राजसूय यज्ञ का करायचंय, अग्रपूजा करण्यासाठी. आणि अग्रपूजा का करायची आहे, श्रीकृष्णांचं श्रेष्ठ स्थान स्थापित करण्यासाठी. आणि ते श्रीकृष्णांचं श्रेष्ठ स्थान स्थापित करण्यासाठी जे काही कष्ट करायचे ते युधिष्ठिर करणार. आणि त्या राजसूय यज्ञामध्ये जेव्हा सगळ्यांच्या देखत भीष्म, द्रोण, कृपा हे सगळे मोठमोठे लोक होते, वयाच्या दृष्टीने भीष्म पितामहांची सेवा व्हायला पाहिजे होती अग्रपूजेमध्ये. स्थानाच्या दृष्टीने शंकराची किंवा ब्रह्मदेवांची पूजा व्हायला पाहिजे होती अग्रपूजा. पण हे सगळे जण शांत बसले. आणि युधिष्ठिराने जेव्हा म्हटलं आता अग्रपूजेमध्ये मी श्रीकृष्णांची अग्रपूजा करणार, तेव्हा शिशुपालाला ते सहन नाही झालं. तर शिशुपालाने पूर्ण आयुष्यभर सहन केलं होतं, पण राजसूय यज्ञामध्ये शंकराच्या देखत, ब्रह्मदेवांच्या देखत या गवळीला तुम्ही करणार. आणि मग तो जो उफळून त्याचा द्वेष आला, मग त्यावेळेस शिशुपालाला पण परागती, वासुदेव परागती त्यांनी करून दाखवली. युधिष्ठिराच्या फक्त मनात होतं वासुदेव परागती. किती लोकांना माहिती आहे की शिशुपालाचं जेव्हा शिरच्छेदन केलं तेव्हा ते सुदर्शन चक्र सगळ्यांच्या देखत मारलं, बरोबर. ऍक्च्युली सहदेव आहे ना आपला, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सगळ्यात लहान आहे. सहदेवाबद्दल आपण कधी काय ऐकत नाही. सहदेवानी काय शूरवीर केलंय, काय केलं माहितीये, हे राजसूय यज्ञामध्ये हा जेव्हा उठला शिशुपाल तेव्हा सहदेव उभा राहिला आणि म्हणाला गप्पस, आता इथेच मारेन तुला. तर सहदेवाबद्दल जर कधी प्रश्न पडला तर शिशुपालाला दम देणारा सहदेव आहे, पण
भीष्माने पण बघितलं तर श्रीकृष्णांचे डोळे खाली होते. तर भीष्म तर महाजन आहेत, भीष्मांना माहिती आहे श्रीकृष्णांच्या हृदयात काय आहे. भीष्मांना पण काहीतरी बोलायचं होतं. जेव्हा काही चुकीची गोष्ट घडते तेव्हा जबाबदारी कोणावर आहे ते सुधारण्याची? श्रेष्ठ जणांवर. तर श्रेष्ठ जणांची इच्छा होती मी आता उठतो, पण श्रीकृष्णांकडे बघितलं, श्रीकृष्ण खाली होते. भीष्मदेवांना लक्षात आलं जेव्हा श्रीकृष्ण खाली बघतात तेव्हा श्रीकृष्ण काहीतरी कारणामुळे खाली बघतात, म्हणून भीष्म गप्प राहिले. भीष्म जास्ती काही बोलले नाही. कारण भीष्म जेव्हा थोडंसं बोलायला सुरुवात केली त्यांनी, तेव्हा हा म्हणतो की हे जे भीष्म आहेत, शिशुपाल आहे, एकेरी वचनांनी भीष्माला म्हणतो हा माणूस आहे, हा ब्रह्मचारी व्रताचं पालन करतोय, पण ब्रह्मचारी व्रताचं पालन आश्रमात जाऊन करायला पाहिजे की महलात जाऊन करायला पाहिजे? हा माणूस आहे, ब्रह्मचारी व्रताचं पालन करतोय आणि राहतो कुठे? महलात राहतो, जिथे दास दासी आहेत, जिथे महिला आहेत. महिलांच्या मध्ये राहून हा ब्रह्मचारी व्रताचं पालन कसं काय करणार आहे? म्हणून अशा प्रकारे त्यांनी भीष्मदेवांचा पण अपमान केला. तर जेव्हा अपराधी वृत्ती येते ना, अपराधी वृत्ती म्हणजे मी मोठा आणि बाकी सगळेजण छोटे, तेव्हा आपण काय बोलतोय, आपण कोणाबद्दल बोलतोय याचा आपण लक्षात येत नाही. आणि तेव्हा जेव्हा भीष्माबद्दल चुकीचं बोलले तेव्हा भीष्मांना लक्षात आलं श्रीकृष्णांच्या देखत मी बघतोय, मला जेव्हा हे व्यक्ती बोलतायत आणि श्रीकृष्ण खाली बघतायत म्हणजे हे श्रीकृष्णांच्या योजनेनुसार चालू आहे. तर श्रीकृष्ण खाली बोलून बघूया 1 2 3 4 7 8 99 पर्यंत त्या दिवशी तो काउंटर गेला. साक्षी माळा जी होती ती त्या दिवशी 99 पर्यंत गेली. श्रीकृष्णांनी म्हणाले आता सगळ्यांनी थांबा, वासुदेव परागती व्यास ऋषींनी फक्त लिहिलंय ते मी आता करून दाखवतो. आणि सुदर्शन चक्र, किती लोकांना माहितीये की जेव्हा तो सुदर्शन चक्राने जेव्हा विशेषोपालाला मारलं तेव्हा एक थेंब रक्त तिथे खाली नाही पडलं? माहितीये का? का बरं? व्हेरी गुड. यज्ञ जिथे आपण करतो ती पवित्र जागा असते, तिला शुद्धीकरण करायला लागतं. एक थेंब जरी तिथे रक्त पडलं तर पूर्ण राजसूय यज्ञ ज्याच्यासाठी 6 महिने तयारी केली, एवढं सगळं नियोजन केलंय, ते सगळं नष्ट होऊ शकतं. तर शिशुपालाला जिवंत असताना पण तो राजसूय यज्ञ खराब करण्याची परवानगी नाही दिली आणि मेल्यानंतर पण नाही दिली. श्रीकृष्ण एवढे एक्सपर्ट आहे, श्रीकृष्ण एवढं नियोजन करतात. त्या सुदर्शन चक्राने जेव्हा ते क्षीर कापलं ते रक्त घेऊन तो सुदर्शन चक्र गेला आणि त्या रक्ताचा विल्हेवाट लावली आणि सगळ्यांच्या देखत तो आत्मा असा बाहेर आला आणि त्याला सायुज्य मुक्ती दिली श्रीकृष्णांनी. श्रीकृष्ण भक्त वात्सल्य किती असेल, म्हणजे त्याला गती द्यायची होती पण ती गती देताना पण माझ्या भक्ताला त्रास नाही व्हायला पाहिजे. तर म्हणून वासुदेव परामखा सर्व यज्ञांचा खरा तर एकच उद्देश पाहिजे, श्रीकृष्णांची स्तुती. तर आपण जेव्हा पण काही पूजा करतो आपण स्वतःला एकदा विचारायला पाहिजे की परमेश्वराला आपण स्मरून ही पूजा करतोय का, की फक्त एक क्रिया म्हणून पूजा करतोय? आता हे सगळं पितृ पक्ष चालू होतं, त्यामध्ये पण आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये माहितीये श्राद्ध जेव्हा करतात तेव्हा पिंडदान करतात. तर ते पिंड काय आहे? तो विष्णूला अर्पण करतात. तर जे लोक वैष्णव नाही आहेत, जे लोक रोज राधाकृष्णांचा भोग नाही खात, गौरनिताईंचा भोग नाही खात, जेव्हा कोणी व्यक्ती शरीर सोडून जातात तेव्हा त्यांच्या मुलांना काय सांगितलंय? थोडा भात घ्यायचा, त्याच्यामध्ये ते तीळ मिक्स करायचं, बरोबर, आणि त्याला विष्णूला अर्पण करायला लागतो. आणि तो विष्णू प्रसाद आपल्या पूर्वजांना अर्पण करायला लागतो. तर जर कुठल्या कारणामुळे कधी काही चुका घडतात आपल्याकडून, तर आपल्या पूर्वजांकडून जर काही चूक घडली असेल आणि परागती जर मिळाली नसेल तर कुठेतरी मध्ये अडकलेले असतात आपले पूर्वज, तर त्यांना आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा कळत नाही ना काय चुकीचं आहे काय बरोबर, आपण चुका करून जातो. पण आपल्या नंतरच्या पिढीला सांगितलंय जर यदा कदाचित काही चूक झाली असेल तर ते जर सोडवायचं असेल तर काय करायला लागेल? विष्णू प्रसाद. म्हणून श्राद्धामध्ये विष्णू प्रसाद देतात. पितृंची पिंडदान वगैरे करण्यासाठी, श्राद्ध करण्यासाठी, नित्य वार्षिक श्राद्ध करण्यासाठी कुठली जागा, कुठलं तीर्थस्थान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय? श्रीकृष्ण चैतन्य निमाई पंडित त्यांच्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी कुठे गेले? गयाला गेले. तर गयामध्ये काय विशेष आहे? एक तिथे गया असुर होता आणि त्या गया असुराला त्यांनी खूप त्रास दिला लोकांना. विष्णूंनी येऊन त्यांच्या पायाने त्या गया असुराला असं दाबून ठेवलंय पृथ्वीत.
तर आज पण जर आपण गयाला गेलो तिथे विष्णुपाद मंदिर आहे, भगवंतांच्या पायाचा ठसा आहे तिकडे, त्याची पूजा होते. तिथे मूर्ती नाही, श्रीकृष्णांची मूर्ती नाहीये गयेला, तिथे विष्णुपाद आहे आणि त्या विष्णुपादाची पूजा होते. आणि त्या विष्णुपादामुळे भगवंतांचे पाय आहेत, चरण आहे तिकडे, त्याच्यामध्ये तिथे जाऊन आपल्या पूर्वजांचं जर आपण श्राद्ध पिंडदान केलं तर त्याला सफल मानलं जातं. रामचंद्रांनी पण दशरथ महाराजांबद्दल जेव्हा ऐकलं, चित्रकूटमध्ये ऐकलं, भरत महाराज चित्रकूटला भेटले आणि चित्रकूटमध्ये त्यांनी सांगितलं की वडील निघून गेले. त्याच्यानंतर रामचंद्र कुठे गेले? चित्रकूट नंतर गयेला गेले. गयेला जाऊन दशरथ महाराजांसाठी त्यांना पिंडदान करायचं होतं तिकडे. तर ती जागा पिंडदानासाठी का महत्वाची आहे? तिथे विष्णूंचं वास्तव्य आहे म्हणून. म्हणून विष्णू शिवाय पूर्वजांना गती नाही मिळत. तर पिंडदान केल्यानंतर पूर्वज आहेत त्यांना आपण ते जेव्हा विष्णू प्रसाद देतो तेव्हा ते प्रसाद खातात आणि जे काही कल्मश असतील त्यांच्या हृदयामध्ये ते विष्णू प्रसादाने शुद्ध होतात आणि नंतर मग वासुदेव परागती मिळते. तर नीती श्लोकांमध्ये एक श्लोक आहे, नित्यंती पितर सर्वे नित्यंतीच्या पितामहा. नृत्यंती पितरः सर्वे, माझ्या वंशावलीमध्ये माझे जेवढे पूर्वज आहेत ते सगळे नाचतायत. नृत्यंती पितरः सर्वे, नृत्यंतीच्या पितामहा, आणि माझे आजोबा तर खूपच जास्ती नाचतायत. का बरं? मम वंशे वैष्णव जाता समेत राहता भविष्यती. मम वंशे वैष्णव जाता, अरे माझा हा नातू वैष्णव झाला. आता वैष्णव झाल्यामध्ये काय झाला? आता हा रोज विष्णूला भोग लावणार आणि रोज विष्णूला भोग लावणार ते विष्णू खाणार. पत्रम पुष्पम फलम तोयम, आज दुपारच्या कथेमध्ये आपण पत्रम पुष्पम फलम तोयम वर चर्चा करणार. माझ्या वंशामध्ये एक वैष्णव जन्मला, आता माझं भाग्य उजाडलं. तर नृत्यंती पितरा सर्वे, पितृ लोकावर आपले जे पूर्वज आहेत ते संकीर्तन चालू करतात. अरे वा, मजा आली, म्हणजे माझा नातू वैष्णव झाला. का? समे त्राता भविष्यती, हा माझा त्राता होईल. आता सगळं कशामुळे अवलंबून आहे? विष्णूमुळे. आणि तो विष्णू प्रसाद जो वर्षातून एकदा लोकांना स्पष्ट सांगितलंय, विष्णूला अर्पण करा आणि पूर्वजांना अर्पण करा, आणि तो महाप्रसाद मग कावळा येऊन खाऊन जातो, त्याने कावळ्याने खाल्लं तर झालं काम, बरोबर. पण ते जे पंडित आहेत आणि ते जे ब्राह्मण आहेत ते नाही सांगत, जर सूक्ष्म स्वरूपामध्ये पूर्वज आहेत, जे तर स्वतः देहधारी पण नाही आहेत, स्थूल शरीर नाही आहे त्यांचं, ते कुठे जिथे कुठे पितृ लोकात आहेत, कुठे मध्ये फसलेले आहेत त्यांच्या प्रवासामध्ये, आपण इथे जेव्हा विष्णू प्रसाद अर्पण करतो त्यांना स्मरून विष्णू तो प्रसाद त्या पूर्वजांपर्यंत पोहोचण्याची अरेंजमेंट करतात आणि त्यांना त्यांच्या कल्मशातून, त्यांच्या दोषातून मुक्त करतात आणि पुढचा मार्ग मोकळा करतात. तर हा विष्णू प्रसाद या सर्व हिंदू लोकांनी तरी मिनिमम रोज घरी अर्पण करून करायला पाहिजे. आणि ती परिस्थितीच नाही आणायला पाहिजे की आपले पूर्वज फसतील. घरी आपले जे आजोबा आहेत त्यांना आजपासूनच विष्णू प्रसाद द्यायला पाहिजे. त्यांना माहिती नाही नित्यंती पितरा सर्वे नित्यंतीच्या पितामह, पण आजपासून जर आपल्या आजोबांना रोज विष्णू प्रसाद दिला, जे काही चुका घडल्या, जे काही कल्मश आहेत ते आजच नष्ट होतील. आणि मृत्यूच्या समयी जर आपण चांगले नातू असू, चांगले पुत्र असू, तर परमेश्वराचं नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर विचार करा, श्रील प्रभुपादांनी आपल्यावर किती उपकार केलेत. आपल्याला सांगितलं जे काही खाल, फक्त पितृपक्षामध्ये नाही, मराठीमध्ये पितृ पंधरवडा आहे ना, फक्त 15 दिवस नाही. आणि हरे कृष्ण महामंत्र फक्त जेव्हा गणपती घरी येतात तेव्हा अच्युतम केशवम राम नारायणम जानकी वल्लभम काय नवाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा, त्या विशिष्ट चालीतच बोलायला पाहिजे. आणि नंतर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 3 वेळा फक्त बोलतात एका आरतीमध्ये. पण ते ब्राह्मण पण कधी बोलत नाहीत. अहो, गणपतीची पूजा या हरे कृष्ण महामंत्राशिवाय पूर्ण होत नाही. तर ते AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आहेत ना, इस्कॉनचे फाउंडर आचार्य, त्यांनी तर सांगितलंय की रोज 16 माळा करायला पाहिजे. तर गणपती किती खुश होतील तुमच्यावर. फक्त 1.5 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 11 दिवस करायची गरज नाहीये, वर्षभर करायची गरज आहे. पण दुर्दैव असं आहे, भारतामध्ये एका व्यक्तीने उभे राहिले आणि म्हणाले, निर्भीडपणे बोलले, श्रीकृष्णांची पूजा करा, श्रीकृष्णांना स्मरण करा. आणि दुर्दैव असं आहे, भारतामध्ये अनेक साधू संत आहेत, त्यांनी इस्कॉनला नावं ठेवलेत आणि म्हणतात हिंदू धर्माचा प्रथम शत्रू आहे इस्कॉन. काही मंदिर सिंपल आहेत, काही मंदिरामध्ये आपला जो शनिवारचा कार्यक्रम असतो, काल काय प्रसाद होता, छान प्रसाद होता, खिचडी मिळते. कारण नाहीये, लक्ष्मी नाहीये, पण प्रभुपादांनी सांगितलं प्रचार करायला पाहिजे. तर खिचडी का होईना, पापड का होईना,
सांबार भात का होईना, पण प्रचार चालू आहे का? मुख्य गोष्ट आहे हरिनाम, मुख्य गोष्ट आहे हरिकथा. तर एक व्यक्ती आहेत ज्यांनी भारताचं वास्तविक प्रतिनिधित्व केलं. भगवद्गीतेला धरून चालले, श्रीमद भागवताला 200 संच घेऊन गेले आणि 40 रुपये घेऊन गेले. पण भारताचं दुर्दैव असं आहे, ज्यांनी भारतासाठी सर्व काही केलं, ज्यांनी भारताची संस्कृती बाहेर नेली, त्यांच्याबद्दल कोणाला ऐकायला वेळ नाहीये. आणि इकडचं तिकडचं ऐकून म्हणतात हे कोण आहेत, प्रभुपाद माहिती नाही आणि त्यांनी काय पुस्तकं लिहिली आहेत माहिती नाही. विचार करा, हा किती मोठा अपराध म्हणणार नाही मी, पण किती मोठी चूक आहे ही. आणि इस्कॉनच्या प्रत्येक भक्ताची ही किती मोठी जबाबदारी आहे की समाजामध्ये पसरलेले हे जे खोटे आरोप आहेत आणि चुकीच्या धारणा आहेत, हे आपण किती युद्ध पातळीवर नष्ट करायला पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला आपण किती नीट प्रेमाने समजावून सांगितलं पाहिजे की आपण भारतातून पैसा निर्यात नाही करत आहोत, आपण भारतातून भारतातले कपडे, वेशभूषा, संस्कृती, भाषा निर्यात करत आहोत. एक्सपोर्ट काय होते? पैसे नाही एक्सपोर्ट होते. भारतातून भारताची संस्कृती एक्सपोर्ट होते, भारतीय विचार एक्सपोर्ट होत आहेत, भारताची वेशभूषा एक्सपोर्ट होते. नाही, आपण किती व्हिडिओ बघितले, पाश्चात्य देशातले लोक भारतीय कपडे घालून फिरतायत, तिलक लावून फिरतायत. आज हिंदू लोकांना पण मागे शिखा आणि समोर तिलक घालायला किंतु परंतु होतं. बाकीच्या धर्माचे लोक त्यांची वेशभूषा मस्त, एक जागा नसते जिथे ते त्यांची वेशभूषा नाही घालत. फक्त हिंदू लोक म्हणतात की नाही हो, आपण आपली वेशभूषा जर घातली तर लोकांना वाईट वाटतं. आणि बाकीचे लोक जी वेशभूषा तशी घालून घालतात, गळ्यामध्ये चिन्ह घालून फिरतात, सगळ्यांच्या बाहेर ठेवतात, कपडे शर्टाच्या बाहेर, साडीच्या बाहेर तो चिन्ह असतो आणि लोक सगळे बघतात, म्हणतात नाही हे या धर्माचे दिसतात, कारण गळ्यामध्ये तो लॉकेट असतो आणि चिन्ह असतो. आणि काही लोक वेगवेगळे कपडे घालतात आम्ही या धर्माचे आहेत म्हणून, आणि आपण काय करतो, नाही त्यांना वाईट वाटेल. एक फक्त व्यक्ती आहेत ज्यांनी ठासून सांगितलं नाही, आपण पण वैष्णव वेशभूषा, वैष्णव पोशाख घालायला पाहिजे. का बरं? दुसऱ्यांवर काहीतरी बिंबवण्यासाठी नाही. विचार तो नाही आहे. विचार हा आहे, मला जेव्हा लोक बघतील तेव्हा म्हणतील हे बघ, हे हरे कृष्णवाले आहेत. प्रभुपादांनी आपल्याला तिलक घालण्यासाठी, कंठी घालण्यासाठी, वैष्णव परिधान, वेशभूषा परिधान करण्यासाठी काय गोड विचार दिलाय. म्हणतात आपली जनसंख्या किती आहे हे दाखवण्यासाठी नाही, ते होईल आपोआप. पण म्हणतात जेव्हा जेव्हा आपण तिलक घालू आणि बाहेर समाजामध्ये जातो, तुम्ही हरे कृष्णवाले आहे का, या अनुषंगाने त्यांच्या मुखामध्ये हरिनाम येईल. बीजारोपण झालं त्या दिवशी भक्तीचं. विचार करा, अबोल प्रचारक ज्यांनी आजपर्यंत कधी प्रवचन नाही दिलंय, ज्यांनी आजपर्यंत कधी कोणाला पुस्तक वितरण नाही केलंय, तो पण सगळ्यात मोठा प्रचारक होऊ शकतो. लक्षात आलं? फक्त तिलक लावून तो फिरतो. त्यांनी फक्त एकच केलंय, तो म्हणतो मी तिलक लावून फिरणार, आणि त्याला लोक हा बघा हरे कृष्णवाला आहे, हा हरे कृष्णाला जातो, हे हरे कृष्णवाले आहेत, हे असेच, हे हरे कृष्ण हरे कृष्ण. नंतर लक्षात येईल, एका शहरामध्ये सगळे लोक जे मंदिरात आले ते त्या दिवशी त्याला बघून बाजारामध्ये जे बीजारोपण झालं होतं, हरे कृष्ण 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 जे बोलले होते त्याच्यामुळे झालं होतं. आणि आपल्याला वाटलं आपल्या प्रवचनांमुळे लोक येत आहेत, आपल्याला वाटलं माझ्या मधुर आवाजाच्या कीर्तनामुळे. कशामुळे येत आहेत? तो एक माणूस आहे जो कधी प्रवचन देत नाही, जो कधी कीर्तन करत नाही, पण तो सदैव तिलक लावून फिरतो आणि ते पूर्ण समाजामध्ये, पूर्ण बिल्डिंग मध्ये हा हरे कृष्णवाला आहे, हा वेडा हरे कृष्णवाला आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. तर कोणी प्रचार केला? पहिला बीजारोपण त्यांनी केलं. म्हणून प्रचार हा फक्त बोलण्याने नाही होत. प्रचाराचे वेगवेगळे माध्यम आहेत आणि श्रीकृष्ण या सर्व माध्यमांना स्वीकार करतात. तर बघा, आपलं किती मोठं सौभाग्य आहे, ज्या व्यक्तीने आपल्याला असे हे गोड विचार दिले, गोड त्याच्या मागची भावना दिली, त्या व्यक्तीच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांनी आपल्याला काही किंमत न मागता स्वीकार केलाय. आपलं किती मोठं सौभाग्य आहे. नंतर तिसरा जी गोष्ट दिली आहे, वासुदेव परा योगा. योगाभ्यासाने पण आपल्याला श्रीकृष्णांनाच प्रसन्न करायचं आहे. तर 11व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो की शिवविरींची नूतम, शिवविरींची नूतम. विरींची म्हणजे ब्रह्मदेव, शंकर आणि ब्रह्मदेव हे कोणाला नेहमी पूजत असतात? शिवविरींची नूतम म्हणजे नेहमी परमेश्वराला, वासुदेवांना. तर ध्यान पद्धती काय आहे? हृदयामध्ये जे परमेश्वर राहतात, परमात्मा राहतात, त्यांना आपण बघू शकतो का? पण त्यांना बघण्यासाठी शुद्ध व्हायला लागेल. ही कधीची गोष्ट आहे. ध्यान पद्धती, अष्टांग योग, ही कुठल्या युगाचा युगधर्म आहे?
सत्ययुगाचा युगधर्म आहे. सत्ययुगामध्ये प्रदूषण नव्हतं, तर सत्ययुगामध्ये सगळेजण शुद्ध होते जेव्हा डोळे बंद करायचे आणि ओ, तर हृदयामध्ये परमात्मा दिसायचे. तर तिकडलं युगधर्म येतो. पण द्वापर युगापर्यंत परिस्थिती खालावली. लक्षात आलं आता हृदयामध्ये इतकं प्रदूषण आहे, डोळे बंद करून परमात्माला दिसत, सिनेमाचे गाणे दिसतात जे बघितले होते ते. म्हणून सांगितलं ते परमात्मा जे हृदयामध्ये आहेत त्यांना आता मूर्ती रूपात संगमरवरमध्ये, लाकडामध्ये, दगडामध्ये आपण स्थापित केलं पाहिजे. म्हणून मूर्तीपूजा ही कुठल्या युगाचा युगधर्म आहे? द्वापर युगाचा. आणि कलियुगामध्ये हृदयामध्ये पण दिसत नाहीत आणि मूर्तीपूजाला, मूर्तीचं दर्शन करण्यासाठी तेवढा वेळ नसतो, धावपळीचं जीवन असतं. म्हणून सांगितलंय घरी परमेश्वराचं हरिनाम संकीर्तन करा. म्हणून योगाचा एक दुष्परिणाम होतो कधी कधी. आज काही काही लोक आहेत या जगात ज्यांनी योग पद्धतीला स्वीकार केला आणि ना कधी कधी काही असे लोक आहेत. कोण मला सांगत होता, एक भक्त सांगत होते, विश्वरूप प्रभू आणि श्यामानंद प्रभू सांगत होते 1970 मध्ये, आत्ताची 50 वर्ष आधीची गोष्ट आहे, वृंदावनामध्ये एक बाबाजी राहत होते, त्यांचं वय 700 वर्ष होतं. आता 50 वर्ष आधी एक बाबाजी होते ज्यांचं वय 700 वर्ष होतं. त्यांचा गांधीजींसोबत तरुणाचा फोटो होता. तर कधीतरी इतके फेमस होते ते बाबाजी, त्यांचं नाव विश्वरूप प्रभूंना विचारून मी पुढच्या वेळेस सांगेन, पण मला आठवतंय. सो इतके फेमस होते, इतक्या वर्षांपासून होते वृंदावनामध्ये की गांधीजी त्यांना भेटायला गेलो, त्यांच्यासोबतचा एक चित्र होता, असा फोटो, जुनाट एक फोटो होता त्यांचा. म्हणजे ही खोटी गोष्ट नाही आहे की योग पद्धतीने आयु वाढते आणि वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. तर हे जे बाबाजी आहेत हे वृंदावनामध्ये राहत आहेत आणि परमेश्वराचं नामस्मरण करतायत. पण बरेच असे साधू असतात जे योग सिद्धीमुळे त्यांना ज्या एक एक शक्ती प्राप्त होतात, इशिता, वशिता, अणिमा, लघिमा. अणिमा सिद्धी म्हणजे एकदम लहान होणं, महिमा सिद्धी म्हणजे खूप मोठं होणं, खूप मोठा आकार प्राप्त करणं. आपण बघतो ना वृत्रासुर किंवा अनेक राक्षस आहेत, युद्धामध्ये अचानक त्यांचा आकार वाढवतात. तर अशा प्रकारच्या सिद्धीमध्ये लोक फसतात आणि त्यांना वाटतं मी अशा जेव्हा सिद्धी दाखवीन तेव्हा लोक म्हणतात बापरे हे कशी काय अशी सिद्धी दाखवतात. तर ती जी प्रसिद्धी मिळते ती मधापेक्षा गोड लागते. लोक जेव्हा आपलं नामस्मरण करतात तेव्हा ते जे नामस्मरण आहे ते खूप गोड लागतं आणि लक्षात येतं की लोक माझं नाव घ्या. एक असे व्यक्ती आहेत ते त्यांच्या संस्थेमध्ये कलियुगातला व्यक्ती आहे, आता 50 वर्ष आधी जन्म घेतलाय त्या व्यक्तीने. त्यांनी स्वतःच्या स्तुतीसाठी ओम नमो भगवते आणि समोर त्यांचं नाव आहे, ऍक्च्युली मंत्र दिलाय. त्याच्या संस्थेतल्या लोकांना तो मंत्र ओम नमो भगवते, कॅन यू इमॅजिन दिस. एक असतं की हे जे बाबा आहेत हे परमेश्वर आहेत आणि काहीतरी स्वतःच्या हिंदी भाषेत, मराठी भाषेत काहीतरी बोलतायत आणि किती अहंकाराची ही गोष्ट आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, तसं त्यांनी ओम नमो भगवते त्याचं नाव टाकून एक मंत्र दिला आणि लोक तो करतात आणि स्वतःच्या पितळ्याच्या एवढ्या मूर्ती तो वाटतो आणि लोक त्या मूर्तीला, त्या व्यक्तीला इतकी जाड मिशी आहे आणि 2 दात पण तुटलेत आणि त्याच्या पितळ्याच्या मूर्तीला लोक तुळशीचं पान पण वाहतात रोज. आणि हे सगळं त्या अंधश्रद्धाळू लोकांना त्यांनी शिकवलंय. तो म्हणतो मीच कृष्ण मीच जगन्नाथ म्हणून. ही सत्य घटना सांगतोय तुम्हाला. सो अशा प्रकारे हा जो काय म्हणू याला फसवणूक चालू आहे ते कशामुळे की जेव्हा आपण काही तपस्या करतो, आपण योग साधना करतो, त्याच्याने शक्ती मिळते. एक डॉक्टर आहेत, आयुर्वेदामध्ये खूप उच्च स्थान आहे त्यांचं. आयुर्वेदात जे कोणी वैद्य आहेत, दीपाली माताजी आहेत किंवा श्री तुलसी माताजी आहेत, त्यांना माहिती आहे. जमदग्नी म्हणून एक सगळ्यात फेमस म्हणजे महाराष्ट्रातले गुरु आहेत ते. तर ते इकडचं तिकडचं खात नाहीत. ते त्यांचा आहार शुद्ध आहार असतो, भगवंतांना धन्वंतरीला अर्पण करूनच ते खातात. इकडे तिकडे काही खात नाहीत, त्या हॉटेलामध्ये खाऊ नाही शकत ते. आणि दररोज नियमित त्यांची साधना आहे. तर त्यांना एकदा विचारलं की तुम्ही साधना कशासाठी करता, म्हणाला त्या साधनेमुळे ते जेव्हा नाडी परीक्षण करतात ना
डोळे बंद करून नाडी परीक्षण करतात. त्या नाडी परीक्षणाने त्यांना कळतं की काय आजार आहे. तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आजही असे लोक आहेत, नाडी परीक्षणातून सांगतात तुम्हाला हा आजार आहे, असं इथे दुखतं का, तिथे दुखतं का, हे केल्यावर तुम्हाला हे होतं. तुम्ही काय म्हणताय, तुम्हाला कसं माहिती? सिद्धी आहे ती. साधना करून सिद्धी मिळते. त्यांनी जमदग्नी डॉक्टरांनी एकदा राधानाथ महाराजांची नाडी बघितली होती आणि नाडी बघून नंतर शांत राहिले, मग काही बोलले नाही. मग गौरांग प्रभूंनी त्यांना विचारलं की काय होतं, तर म्हणाले हे व्यक्ती या जगातले नाही आहेत. म्हणतात मला ना तिथे भगवंतांचं प्रेम तिथे त्या नाडीमध्ये त्यांना लागलं. त्यांना माहिती नाही कोण आहेत ते. तर अशा प्रकारे काही काही लोकांना एक सिद्धी असते, पण त्या सिद्धीचा वापर आपण परमेश्वरासाठी आत्मसमर्पण करण्यासाठी करतोय, लोकांना भगवंतांकडे नेण्यासाठी करतोय, की लोकांना स्वतःच्या चरणामध्ये तुळशी वाहण्यासाठी आपण करतोय, हा एक प्रश्न आहे. कोणाला माहितीये की षड गोस्वामी नंतर प्रचार कार्यामध्ये कोणी सगळ्यात जास्ती काम केलं गौडीय शिष्य परंपरेमध्ये? 3 व्यक्ती होते. आता एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद इथे, पण त्या काळात, पूर्वीच्या काळात जीव गोस्वामी शेवटचे गोस्वामी, त्यांचे 3 शिष्य होते, नरोत्तम दास ठाकूर, श्यामानंद पंडित आणि श्रीनिवास आचार्य. त्याच्यामुळे श्यामानंद पंडितांनी कुठे प्रचार केला? ओडिशामध्ये केला. नरोत्तम दास ठाकूर यांनी पूर्व बंगाल, ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, आणि श्रीनिवास आचार्य यांनी बंगाल प्रदेशात केलं. तर आज पण पूर्व बंगाल, बांगलादेश गौडीय आहे, बंगाल बऱ्यापैकी गौडीय आहे, आणि ओडिशा हे पण आहे. सो हे श्यामानंद पंडित जे होते खूप सुंदर प्रचार करायचे, आणि त्यांचे एक शिष्य होते, त्याचं नाव होतं रसिकानंद म्हणून. तर हे रसिकानंद आहेत, हे जेव्हा प्रचार करायचे तेव्हा अनेक भक्त त्यांना, लोक जेव्हा त्यांना भेटायचे तेव्हा म्हणायचे ते एक दुसरे एक साधू आहेत ना, त्यांच्याकडे ही शक्ती आहे, ते एक साधू आहेत त्यांच्याकडे ही शक्ती आहे. तर हे रसिकानंद नेहमी काय म्हणायचे, सर्व शक्तींचे स्रोत आहेत वासुदेव कृष्ण, तुम्ही कृष्णाचं नामस्मरण करा, शक्तीकडे लक्ष देऊ नका, शक्ती ज्या व्यक्तीकडून बाहेर निघते, जे स्रोत आहेत त्यांचं नामस्मरण करा. तर ऐकायला तयार नाही. एक दिवशी ते दातून घेतली होती, दातूनाने दात साफ करत होते. ते एक भक्त येऊन म्हणाले, माहितीये का रसिकानंद प्रभू, ते किती मोठे साधू आहेत, ते तर हवेमध्ये प्रवास करतात, वाऱ्याने प्रवास करतात म्हणून. रसिकानंद प्रभूंनी तो जो दातून आहे तो तोंडातून काढला, जमिनीवर फेकला, आणि त्याच्यावर उभे झाले, आणि त्या दातुनावर आकाशात गेले, अशी गोल एक चक्कर म्हणून आले, तर दातून घेतल्याने परत दातून करायला लागले. तो माणूस तिथे बेशुद्ध पडला. म्हणाले हरे कृष्ण जप कर, हरे कृष्ण जप करून हे काय म्हणतो त्याला, एक मराठी शब्द काय, चितूर मातूर काय म्हणतात, फातूर मातूर काय, आता हे फातूर मातूर आहेत काहीतरी. हे प्रभुपादांना एकदा सांगितलं, ते योगी आहेत, ते म्हणतात की ते ही कॅन फ्लाय. प्रभुपाद म्हणाले व्हॉट इज सो ग्रेट इन दॅट, कॉक्रोचेस ऑल्सो कॅन फ्लाय. बघितलं कधी कॉक्रोचला उडताना? तर म्हणतात कॉक्रोच पण उडू शकतो. मनुष्य जन्म कॉक्रोच जे करतो, पक्षी जे करतात ते करण्यासाठी नाहीये, मनुष्य जन्म ते करण्यासाठी आहे जे कधी नाही मिळत. नारद मुनी व्यास ऋषींना म्हणतात तस्यैव हेतो प्रयतेत कोवितो न लभ्यताम यद उपरी अधा. जे वरच्या ग्रहांमध्ये नाही मिळत, जे खालच्या ग्रहांमध्ये नाही मिळत, तल्लभ्यते दुःखवत अन्यथा सुखम कालेन सर्वत्र गवीर रमसा. हे मनुष्य जन्म कशासाठी मिळालंय? जे स्वर्ग लोकामध्ये पण नाही मिळत. स्वर्ग लोकामध्ये भोग करता करता विस्मरण होतं परमेश्वराचं, आणि खालच्या ग्रहांमध्ये यातना सहन करता करता परमेश्वराचं विस्मरण होतं. दोघंही देहात्म बुद्धीत आहेत ना. जिथे भोग मिळतो तिथे पण देहात्म बुद्धी आहे, आणि जिथे यातना मिळते तिथे पण देहात्म बुद्धी आहे. हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो आणि कोणाला भेटायला जातो, किती वेळा लोकांना काय आवाज ऐकू येतात? जेव्हा आपण कुठल्या नातेवाईकांना वगैरे भेटायला जातो तेव्हा काय आवाज येतात? काय सांगू, इथे दुखतंय तिथे दुखतंय. मग डॉक्टरांनी औषध नाही दिलं पण तरी पण दुखतंय. लक्ष कुठे आहे? डॉक्टर उपचार पद्धती सुरू केली आहे आणि डॉक्टर म्हणतात 4 दिवस इथे राहा, 4 दिवसांनी होईल. पण लक्ष कुठे आहे? गुडघा दुखतोय. लक्ष कुठे आहे? पचन नीट झालं नाही. लक्ष कुठे आहे? काल रात्री झोपच नाही झाली. आपण किती देहात्म बुद्धीत आहे. उपचार चालू आहे. उपचार चालू असताना पण तर विचार करा, नरकामध्ये त्या डॉक्टर उपचार पण नाही देतात. नरकामध्ये तर फक्त मारहाण चालू आहे, तिथे परमेश्वराचं नामस्मरण होईल का? म्हणून नारद मुनी व्यास ऋषींना म्हणतात
हे मनुष्य जन्म ते प्राप्त करण्यासाठी आहे जे स्वर्गामध्ये पण नाही मिळत आणि खालच्या नरकात पण नाही मिळत. आपल्या मनुष्य पृथ्वी लोकावर थोडासा त्रास होतो आणि थोडेसे सुख मिळतं, पण त्यामध्ये आपण परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो म्हणून. तर ते रसिकानंद प्रभू आहेत, त्यांनी त्याला सांगितलं, हे चातुर मातुर त्याच्या पाठीमागे जाऊ नको, तू हरिनाम घे. या रसिकानंद प्रभूंना एकदा एक कोणतरी येऊन सांगितलं, एक हत्ती आहे, खूप मोठा विशाल हत्ती आहे, तो हत्ती येऊन लोकांना मारण्याचा प्रयत्न करतोय, वेडा झालाय तो हत्ती. रसिकानंद प्रभू त्या हत्ती समोर गेले आणि म्हणाले, हरे कृष्ण मंत्र बोल म्हणून. तर तो हत्ती जो वेडा झाला होता, जो लोकांना मारत होता, तो रसिकानंद प्रभूंचा शिष्य झाला त्या दिवशी. श्री चैतन्य महाप्रभूंनी झारखंड मधून जेव्हा जात होते, वृंदावनाला जेव्हा जात होते, तेव्हा काय आनंदात होते श्री चैतन्य महाप्रभू. का? त्या जीवनामध्ये दीक्षे काळापासून, जेव्हा दीक्षा झाली ईश्वरपुरींकडून, तेव्हापासून त्यांना ध्यास होता वृंदावन वृंदावन. तेव्हा देवतांनी सांगितलं परत जा. संन्यास घेतला, संन्यास घेताना नित्यानंद प्रभूंनी सांगितलं परत जा. सनातन गोस्वामींनी सांगितलं, रामकेलीपर्यंत गेले, सनातन गोस्वामी म्हणाले तुम्ही आता वृंदावनाला नाही जाऊ शकत, परत जा. 3 वेळा श्री चैतन्य महाप्रभूंना वृंदावनावरून परत पाठवलंय. आज आता त्यांना संधी मिळाली आहे वृंदावनाला जायची, आणि झारखंड हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मध्ये एक वाघ झोपला होता रस्त्यात. श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात पण आलं की वाघ आहे. का? श्री चैतन्य महाप्रभू वेगळ्या विचारात आहेत. जाता जाता त्याला पायाने स्पर्श केला, तो वाघ कीर्तन करू लागला. त्या वाघाचं कीर्तन ऐकून तिथे हरिण आले आणि हरिण कीर्तन करू लागले, आणि एक असं विस्मयकारक दृश्य झालं. हरिण आणि वाघ हे एकमेकांचा हात धरून कीर्तन करू लागले, आणि त्या हरिणाने त्या वाघाचं चुंबन केलं. तर प्रभुपाद लिहितात की हे दोघं नैसर्गिक शत्रू आहेत. हा याला ते बी खातो, पण तो हरिनामामध्ये एकमेकांना चुंबन करून प्रेम करू लागले. असं नाही की श्री चैतन्य महाप्रभूंनी जादू नाही दाखवली, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला कधी महत्व नाही दिलं. असं नाही की रसिकानंद प्रभूंनी जादू नाही दाखवली, पण आपण आपल्या संप्रदायामध्ये या गोष्टी प्रत्येक शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये नाही सांगत. का नाही सांगत? कारण जर आपण या गोष्टी सांगितल्या तर लोकांना वाटेल मी हरे कृष्ण महामंत्र करून मला पण काहीतरी सिद्धी मिळेल, मी पण आकाशात ओढीन, आणि ते आपलं तो प्रोडक्ट नाही आहे आपला. आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हा विमानाचं तिकीट वाचवण्यासाठी नाही सुरू केलंय. आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ सुरू केलाय लोकांना कृष्ण प्रेम देण्यासाठी. दक्षिण भारतामध्ये मंत्रालय म्हणून एक जागा आहे, आणि या मंत्रालयामध्ये एक राघवेंद्र स्वामी म्हणून राहायचे. तर मध्वाचार्य संप्रदायामध्ये ते खूप मोठे संन्यासी आहेत, आणि ते भिक्षा मागायचे. कसे भिक्षा मागायचे माहितीये? त्यांचा एक शिष्य होता वाघ. तर वाघावर बसायचे आणि भवती भिक्षाम देई, भिक्षा द्यायची. त्यांना भरपूर भिक्षा मिळायची. कधी कधी म्हटलं. तर मंत्रालय इथे जर आपण गेलो, रायचूर माहिती आहे, रायचूर स्टेशन आहे, रायचूर स्टेशनच्या जवळ ते मंत्रालय स्टेशन आहे. तर तिथे राघवेंद्र स्वामींची आजही समाधी आहे, जिथे भरपूर मध्वाचार्य संप्रदायातले लोक जातात. तर ते राघवेंद्र स्वामींना लक्षात आलं त्या प्रांतातले जे लोक होते त्यांना हरिनाम देऊन, त्यांना भगवद्गीता देऊन, भागवतम देऊन त्यांचं परिवर्तन होत नव्हतं. तर राघवेंद्र स्वामींच्या जीवनामध्ये त्यांनी भरपूर असे चमत्कार वापरले लोकांचं परिवर्तन करायला. पण लोक जेव्हा चमत्कार केल्यानंतर त्यांच्यावरती आकर्षित व्हायचे, त्यांनी कधी त्यांना चमत्कार करण्यासाठी हरिनाम नाही दिलं, त्यांना नेहमी दिलं परमेश्वराचं नामस्मरण करावं. तर एक काळ होता जेव्हा इंग्रज राज्य करत होते भारतावर, तेव्हा तिकडले जे स्थानिक राज्यकर्ते होते त्यांच्या कानावर पडलं की हे राघवेंद्र स्वामी आहेत, यांची समाधी आहे, आणि या समाधीमध्ये जेव्हा ते होते तेव्हा पण चमत्कार घडायचे, आणि आज पण जर कोणी त्या समाधीला जाऊन काही मागितलं तर ते मिळतं. आणि म्हणून लोकांची आस्था राघवेंद्र स्वामीद्वारे श्रीकृष्णांमध्ये स्थापित होते. म्हणून आजही राघवेंद्र स्वामी त्या समाधीद्वारे सर्व इच्छा पूर्ण करतात. तर जेव्हा इंग्रज होते तेव्हा त्यांच्यापर्यंत ती जी खबर गेली तर त्यांना ते स्वीकार नाही झालं, आणि ते म्हणतात हे काय भारतामध्ये काही कोणालाही समाधी वगैरे करतात आणि काही पूछतात वगैरे, आम्हाला मान्य नाही. तर काही इंग्रज लोक समाधी तोडायला जेव्हा आले तिकडे, तेव्हा तिथून एका वाघाचा आवाज आला, आणि इतक्या जोरात आला, कारण हे लोक जेव्हा आले इंग्रज लोक तोडायला समाधी, तेव्हा सगळे भारतीय लोक तर पळून गेले, म्हणाले हे चांगलं नाहीये. तर इतक्या जोरात आवाज आला की तिथे भारतीय कोणीच नव्हता, हे इंग्रज लोक तिथून पळून गेले. आणि त्या इंग्रज लोकांच्या वंशावलीमध्ये एक आता प्रथा आहे, दरवर्षी आजही वर्षातून एकदा ते जे 3-4 इंग्रज ऑफिसर होते त्यांनी त्यांच्या मुलांना सांगून ठेवलंय
की आपण तिथे आम्ही गेलो होतो ते करायला आणि तिथून ते वाघाचा आवाज आला तर आमचा मृत्यू होणार होता, पण आम्ही वाचलो. तर त्यांचे सूनबाई, मुलगा किंवा आता त्यांच्या खालची पिढी वर्षातून एकदा आजही मंत्रालयाला येतात इंग्लंडवरून आणि आपल्या पूर्वजांची माफी मागायला येतात की आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला म्हणून. तर हे सगळं कशासाठी सांगतोय? आपल्याला कधीही वाटू नये की काय आपल्याला एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपदांनी हे नुसतं 3 शब्द हरे कृष्ण आणि राम काहीतरी चांगला काहीतरी कठीण मंत्र दिला असं तर वाटलं असं त्याच्यामध्ये काहीतरी शक्ती आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ मंत्र नाहीये का? कारण हा जो मंत्र आहे ना, हा वासुदेवाला पण नियंत्रित करतो. वासुदेव सगळ्यांना नियंत्रित करतात आणि श्रीमती राधाराणी वासुदेवाला नियंत्रित करतात आणि राधा कृष्णांचा मंत्र एकच आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्यानंतर या श्लोकात सांगितलंय की सर्व सकाम कर्मे आपण परमेश्वरासाठी केले पाहिजेत. तर गीतेमध्ये पण श्रीकृष्ण म्हणतात की देवता जे काही त्यांच्या आराधना करणाऱ्या पुजाऱ्यांना देतात ते सर्व माझ्या गोडाऊन मधून घेतात. एक असतं दुकान आणि एक असतं गोडाऊन. दुकानामध्ये भरपूर गोष्टी विकल्या जात असतात, तर माणसाला वाटतं की हे दुकान किती भरगच्च भरलेलं आहे, पण दुकान किती भरलेलं आहे? दुकान तर छोटंच असतं, 200 बाय 200 स्क्वेअर फूटचं असतं. गोडाऊन किती असतो? 500 मीटर बाय 500 मीटरचा मोठा गोडाऊन असतो, त्याच्यामध्ये सगळं साचलेलं असतं. अमेझॉन आहे, अमेझॉनची किती दुकानं आहेत? अमेझॉनचे दुकान एकही नाहीये, तरी पण अमेझॉन सगळ्यात जास्त विक्री करतं का? गोडाऊन भरलेलं आहे. तर जेव्हा आपण ऑनलाईन ऑर्डर करतो तेव्हा गोडाऊन मधून बाहेर निघतात, दुकानात नाही जात, ते सरळ घरी येतं म्हणून स्वस्त मिळतं आणि म्हणून लोक अमेझॉन वरून मागवतात. तर ऍक्च्युअली ही जी कन्सेप्ट आहे ही श्रीकृष्णाची कन्सेप्ट आहे. श्रीकृष्णांचं गोडाऊन भरलेलं आहे आणि देवतांच्या दुकानांमध्ये काही काही वस्तू देतात. तुम्हाला काय पाहिजे रे, हे पाहिजे, तर त्या देवतांकडे जातात, त्याचं ते दुकान आहे. तुला काय पाहिजे रे, ते पाहिजे, तर त्या देवताकडे, त्याचं ते दुकान आहे. पण त्या सर्व दुकानांमध्ये जो माल आहे तो श्रीकृष्णांच्या गोडाऊन. तर आपण काय करतोय? दुकानदाराचे पाय धरतोय. दुकानदार म्हणतोय की अरे मी पण परमेश्वराचं नामस्मरण करतो, पण आपण म्हणतो नाही, असं कसं काय? एकच माणूस असा कसं काय असो, एकच व्यक्ती असं काय असू शकतो? तर ते आपल्याला भागवत जेवढं आपण ऐकू तेवढं आपल्याला लक्षात येईल की नाही हो, वाया गेले वर्ष, परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. तर म्हणून सकाम कर्म जरी करायचे असतील तरी आपण परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. आज आपल्याला भागवतांचं वितरण पण करायचंय. अजून पण काही मुद्दे आहेत की भगवंत हे सर्व ज्ञानाचे उद्देश आहेत. भगवंत हे पुढचं अजून एक खाली जाऊन होतं, सर्व तपस्या आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी केली पाहिजे आणि धर्म आपण परमेश्वर प्रसन्नतेसाठी किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी आहे. आणि शेवटचं की वासुदेव परागती. तर याच्यावर आपण पुढच्या रविवारी चर्चा करूया. पुढच्या रविवारी पण आपला भागवतम क्लास आहे. तर आज भाग 1 आपण केला, पुढच्या वर्षी न चुकता पुढच्या रविवारी न चुकता आपण भाग 2 करूया या श्लोकाचा. तर आपण आजच्या चर्चेला इथे विराम देऊया. खूप खूप धन्यवाद. आजच्या चर्चेबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत? चमत्कार नाही झाला म्हणजे हरिनाम करायची गरज आहे, चांगला हरिनाम करायला पाहिजे. येस मध्ये माताजींनी खोल प्रश्न विचारलाय. नवरात्र ही कोणासाठी? देवीसाठी है ना. तर महिषासूर मर्दिनी, तर ही अश्विन नवरात्र आहे, बरोबर. सो मी जे काही ऐकलंय प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये हे नाहीये, पण सांस्कृतिक दृष्टीने जे ऐकलंय की महिषासुराला मारण्यासाठी देवी ही त्यांच्याशी युद्ध करते आणि महिषासूर पण कसं साधारण नाहीये, तर 9 दिवस लागले मारण्यासाठी. तर ती जेव्हा मारते तेव्हा तिला प्रोत्साहन करायला पाहिजे आपण. किती लोकांनी आता काही दिवसांपूर्वी चंद्रग्रहण होतं रात्री, चंद्रग्रहणाच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे? वैष्णवांनी ऐकलंय कधी याच्यावर काही मार्गदर्शन? काय करायला पाहिजे? नामजप करायला पाहिजे. तर त्याच्या मागे काय उद्देश आहे? भगवंतांचं स्मरण करायला पाहिजे. व्हेरी गुड. अजून काय ऐकलंय? की नामजप करायला पाहिजे. त्या नामजपामागे ग्रहणाच्या वेळेस म्हणतोय आपण, काय उद्देश आहे? खूप छान सांगितलं प्रभूजींनी. चंद्रग्रहणाच्या वेळेस चंद्रावर
किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्यावर आक्रमण होतं. अहम इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम. सो विवस्वान जे सूर्यदेव आहेत त्यांच्यावर श्रीकृष्णांची काय कृपा आहे. सृष्टीच्या सुरुवातीला भगवद्गीतेचं ज्ञान श्रीकृष्णांनी विवस्वानला पण दिलं. बट स काले नेह महता योगो नष्ट परंतप. काळाच्या प्रभावाने ते ज्ञान नष्ट झालं. म्हणून आज मी पुन्हा एकदा दुसरी गुरु शिष्य परंपरा सुरू करतोय. अर्जुनाला सांगतात ते. तर विवस्वान हे वैष्णव आहेत आणि सोम श्रीकृष्ण कोणाच्या वंशावली जन्म घेतले. म्हणून आपण जेव्हा म्हणतो विवस्वान सूर्यदेव वैष्णव आहेत का, तर आपण हो प्रभूजी, त्यांना भगवद्गीता सर्वात पहिली भगवद्गीता विवस्वानला सांगितली. आणि चंद्र आहेत का वैष्णव, त्यांच्या वंशामध्ये श्रीकृष्ण जन्मले. यदू राजे हे सोमवंशातल. तर म्हणून सोम आणि सूर्य हे दोन्ही वैष्णव आहेत. या दोघांवर राहू आक्रमण करतो. का बरं? कारण समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा मोहिनी जेव्हा अमृत वितरण करत होती तेव्हा राहू तिथे वेश बदलून आला आणि सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येऊन बसला. आणि तेव्हा सूर्य आणि चंद्राने मोहिनीला सांगितलं, हा देवता नाहीये, तू वाटू नको. मोहिनीचं लक्ष कुठे होतं? मोहिनीचं लक्ष राक्षसांकडे होतं, कारण राक्षस वाट बघत होते. तर मोहिनी त्यांच्याकडे हसत होती, देते 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 असं करत होती. आणि वाटप कोणाला चालू होता? देवतांना. पण मोहिनीचं लक्ष नव्हतं देवतांकडे, मोहिनीचं लक्ष होतं असुरांकडे, कारण त्यांना फसवायचं होतं. तर राहूनी काय केलं? सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येऊन बसलं. ते शेजारी बसले होते आणि सूर्य आणि चंद्राने मोहिनीला सांगितलं की हा राहू आहे. आणि लगेच मोहिनीने सुदर्शन चक्र करून त्यांना मारलं. पण तेव्हापर्यंत एक थेंब अमृत गेलं होतं. म्हणून राहूचं शिर आहे पण धड नाहीये, शरीर नाहीये. तर त्या राहूला तेव्हापासून सूर्य आणि चंद्रावर क्रोध आहे आणि म्हणून तो नियमितपणे त्यांच्यावर आक्रमण करतो. तर प्रभूजी म्हणतायत जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा एका वैष्णवावर आक्रमण करतायत. आणि कशासाठी आक्रमण करतात त्या वैष्णवावर? कारण त्यांनी सत्य बोलले, खरं बोलले. खरं ना, राहू हा चुकीचा माणूस आहे, त्याला अमृत द्यायची गरज नाही आहे. तर कधी कधी वैष्णवांना सत्य बोलण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण होतं. तेव्हा दुसऱ्या वैष्णवांनी काय करायला पाहिजे? त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आपण तर लढू नाही शकत राहूशी, आपण ऑलरेडी फसलेलो आहे, आपल्या कर्मांमध्ये फसलोय, राहूशी काय लढणार? तर म्हणून जेव्हा सूर्यावर आक्रमण होतं, जेव्हा चंद्रावर आक्रमण होतं, जेव्हा त्याच्यावर ग्रहण होतं, तेव्हा आपण हरिनाम करायला पाहिजे. आणि आपण म्हणायचं, हे चंद्रा, हे सूर्या, मी पण वैष्णव बनण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही श्रेष्ठ वैष्णव आहात, घाबरू नका, लढा चालू ठेवा, आम्ही प्रोत्साहन करतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर माताजींचा मूळ प्रश्न, त्याचा संदर्भ होता की जेव्हा दुर्गा देवी महिषासुराशी युद्ध करते तेव्हा तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपण. ती पण वैष्णवी आहे. काल पण आपण चर्चा केली, कृष्ण जन्माच्या वेळेस वैष्णवी काय म्हणाली? म्हणाले, मला कसा मारशील, आणि मला नाही मारू शकत, माझ्या स्वामींना कसा मारशील. तर म्हणून जेव्हा नवरात्र असते तेव्हा जी काही विधी आहेत, आपल्या पारंपरिक ज्या विधी आहेत त्या करा, पण नेहमी हृदयामध्ये हरिकृष्ण महामंत्र बोला आणि देवीला आपण प्रार्थना करायला पाहिजे. अजिबात मी काय एवढी मोठ्या स्तरावर नाहीये की तुला मी मदत करीन, पण मी कमीत कमी तुझ्यासोबत तुला प्रोत्साहन देण्यासाठी आपले जे आश्रयस्थान आहेत, आपल्यावर जेव्हा अडचण निर्माण होते, आपल्या जीवनात जेव्हा एक कठीण प्रसंग निर्माण होतो, त्यावेळेस जर आपल्याला आपल्या आश्रयस्थानाची आठवण जर कोणी करून दिली तर किती मोठी गोष्ट आहे, विचार करा. कधी कधी आपण शक्तीहीन नसतो, आपण प्रेरणाहीन असतो. शक्ती काय अशी एका दिवसात कमी होत नाही, शारीरिक शक्ती, पण मानसिक शक्ती एका क्षणामध्ये संपू शकते. बरोबर? आपण एका परिस्थितीमध्ये फसलोय आणि कोणी आजूबाजूला प्रोत्साहन द्यायला पण नाहीये. क्रिकेटमध्ये एक कन्सेप्ट आहे होम पिचची. भारतीय टीम जेव्हा भारतामध्ये खेळते तेव्हा मोठ्या मोठ्या टीमला हरवून जाते, आणि आपली टीम जेव्हा बाहेरच्या परदेशी जाते तेव्हा त्या टीमच्या होम टीम मध्ये ते जिंकतात. होम टीम आणि होम पिचची काय कन्सेप्ट आहे? की आपण जिथे खेळतोय एका विरुद्ध एका दुसऱ्या टीमशी खेळतोय, पण आजूबाजूला जे स्टेडियम मध्ये बसले ते अधिकांश लोक आपलेच आहेत. आपण एक फोर मारला तर टाळ्या टाळ्या टाळ्या, आणि जर विकेट गेली तरी कोणी काय रडत नाही. तर म्हणून प्रोत्साहन मिळतं. आयुष्यामध्ये आपल्याला असं शिकवलंय की जिम मध्ये जाऊन आपण शारीरिक बळ मिळवायला पाहिजे, पण ऍक्च्युली आपण जर आपल्या जीवनाची कहाणी बघितली, शारीरिक बळ लहानपणी कामी येतं. ऍक्च्युली जीवनाचा जो लढा आहे तो लढण्यासाठी मानसिक बळ, प्रेरणा देणारा कोणतरी व्यक्ती लागतो जीवनात.
एक जरी व्यक्ती असेल जो आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतो, एक जरी व्यक्ती असेल जो नेहमी आपल्याला प्रेरणा देतो, एक जरी व्यक्ती असेल जो नेहमी मार्गदर्शन करतो, आपण दुनियाच्या विरुद्ध लढू शकतो. पण आपल्या जीवनातला तो एक व्यक्ती जर कमी झाला तर कधी असे वाटतं जीवन समाप्त झालं. लग्न झाल्यानंतर दोघं एक प्रवास करतात सोबत. एक व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा दुसरा व्यक्ती का खचतो? मदत करायला कोणी नाहीये. आता जर जीवनामध्ये संघर्ष आलेत, आतापर्यंत साथीदाराचा हात होता धरायसाठी, आता त्या साथीदाराचा हात नाहीये. कधी पण आपण बघतो लग्नामध्ये एक व्यक्ती गेल्यानंतर दुसरा व्यक्ती जर त्या व्यक्तीवर अवलंबून असेल मानसिक दृष्टीने, जास्ती जगत नाही तो व्यक्ती. आणि हा स्टॅटिस्टिक सांगतो तुम्हाला, माझं स्टॅटिस्टिक नाही आहे. लग्नानंतर जर महिला आधी गेली, पुरुष जास्ती दिवस टिकत नाहीत. तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये. कारण पुरुषाचं जीवन हे अवलंबून जीवन आहे. हे कुठे गेलं ते कुठे गेलं तर माताजी लोकांना सगळे अरेंजमेंट करायला लागते. वेळेवर जेवायला द्यायचं तर पुरुष लोक जास्ती करत नाहीत, अवलंबून जीवन जगतात. पण महिला कारण पूर्ण सगळ्यांची काळजी घेतात ना, तर त्यांना काळजी घेण्याची सवय असते. म्हणून पती जर आधी गेले, महिला जास्ती दिवस जगतात. पुरुषांचं जीवन हे अवलंबून जीवन आहे. तर म्हणून जीवनामध्ये आपण ज्याच्यावर आश्रित आहोत ते व्यक्ती जेव्हा जीवनातून जातात तेव्हा कधी कधी आयुष्य समाप्त होतं. तर रघुनाथ दास गोस्वामी आहेत. रघुनाथ दास गोस्वामी जगन्नाथपुरीत राहायचे आणि तिथून जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले तेव्हा रघुनाथ दास गोस्वामी म्हणाले, 17 वर्ष मला श्री चैतन्य महाप्रभूंचा संगत मिळाली आणि आता श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले. आता माझ्या जीवनात काय राहिलं? जगन्नाथपुरीहून गोवर्धन पर्वतापर्यंत आले. कशासाठी? गोवर्धन पर्वतावरून उडी मारतील आणि आत्महत्या करतील. म्हणाले श्री चैतन्य महाप्रभू या जगातून गेले तर काय? एवढे मोठे साधू आहेत, एवढे मोठे विरक्त जीवन जगतायत, 3 दिवसातून एकदा ताक प्यायचे. हा रघुनाथ दास गोस्वामीचा आहार होता. जेवण नाही करायचे, 3 दिवसातून एकदा 1 द्रोण ताक प्यायचे. हा त्यांचा शारीरिक स्तर आहे. देहात्म बुद्धी किती आहे? रघुनाथ दास गोस्वामीची आहे. हे रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले तेव्हा म्हणाले, आता जीवनात काय उरलं? आता ती अनासक्ती कमी नाही आली. एवढे अनासक्त आहेत की ताक पित आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल इतकी आसक्ती की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले तेव्हा म्हणतात, मी आता माझे प्राण देणार. तर गोवर्धन पर्वतापर्यंत गेले प्राण देण्यासाठी. तेव्हा रूप आणि सनातन त्यांना भेटले. म्हणाले, तुम्ही या जगातले सर्वात धनी व्यक्ती आहात. आम्ही 6 गोस्वामी आहोत. आम्हाला फक्त श्री चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनामध्ये सेवा दिली. आम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंची किती संगत मिळाली? रूप गोस्वामींना किती संगत मिळाली? 1 ते 1.5 वर्ष. सनातन गोस्वामींना किती मिळाली? 2 वर्ष. गोपाल भट्ट गोस्वामींना किती मिळाली? लहानपणी श्रीरंगममध्ये 4 महिने जेव्हा होते, व्यंकट भट्टाचा मुलगा म्हणून सेवा केली होती. म्हणतात, आम्ही 5 लोक फक्त श्री चैतन्य महाप्रभूंचा आदेश पालन करून वृंदावनामध्ये जगतोय आणि तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन 17 वर्ष बघितलंय. आता तुम्हाला आम्ही एक सेवा देतो. रोज तुम्ही 3 तास कथा करायची. आणि रघुनाथ दास गोस्वामी रोज राधाकुंडाच्या तटावर 3 तास कथा करायचे. आणि त्या कथेमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी बसले आणि कृष्णदास कविराज गोस्वामींनी रघुनाथ दास गोस्वामींकडून जी कथा ऐकली ती श्री चैतन्य चरितामृतामध्ये लिहिली आणि त्या कथेवर आपलं जीवन चाललंय. तर रघुनाथ दास गोस्वामींनी जर प्राण दिले असते तर विचार करा, आपल्याकडे श्री चैतन्य चरितामृत नसतं. कृष्णदास कविराज गोस्वामी कुठे? जगन्नाथपुरीमध्ये राहत होते. त्यांना काय माहिती जगन्नाथपुरीमध्ये काय चाललंय? तर रघुनाथ दास गोस्वामी हे इतके विरक्त व्यक्ती आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभूंवर आश्रित जीवन जगत होते. तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा गेले तेव्हा म्हणाले, आता जीवन जगायचा काही फायदा नाही. तर म्हणून श्रेष्ठ वैष्णव पण कितीही अनासक्त असले तरी त्यांचं पण एक आश्रयस्थान असतं आणि ते आश्रयस्थान जेव्हा जातं तेव्हा जीवनामध्ये एक पोकळीक निर्माण होते. तर आपण एवढे सगळे उदाहरण दिले. तर दुर्गा देवी वैष्णवी आहे, तिच्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आहे तेव्हा आपण काय करायला पाहिजे? असं नाही की आपण तिला काहीतरी मदत करू, असं नाही की आपण एक तिला तलवार देऊ आणि आपण त्या महिषासुराशी किंवा इतर असुरांशी लढू. आपण फक्त एक काम करू शकतो, वैष्णवीला विष्णूंचं स्मरण करून देऊ शकतो आणि म्हणतो, कधीही विचार करू नकोस की तू एकटी आहेस. गुजराती लोक जो गरबा खेळतात, रात्री गरबा खेळतात ना, त्याचा आता विपरीत परिणाम झालेत. वेगळंच ते झालंय सगळं. डिस्को गरबा आणि ते सगळं वेगळं झालंय. पण त्याचा मूळ उद्देश काय आहे? ऍक्च्युली पारंपरिक पद्धतीने जे गरबा खेळतात ते दुर्गा देवींचा फोटो ठेवतात मध्ये आणि त्या महिला आहेत तर त्यांच्या बाजूला रिंगण करतात, गोलाकार करतात आणि गरबा खेळतात. काय? तर त्यांना प्रोत्साहन देतात दुर्गा देवींना. तर आपण वैष्णव आहोत, आपल्याला तर वैष्णवी बद्दल सर्व काही माहिती आहे. श्रीकृष्ण जेव्हा देवकीचा 7वा गर्भ जेव्हा रोहिणीच्या पोटामध्ये स्थानांतरित होतो तेव्हा श्रीकृष्ण योग मायेला बोलवतात
आणि म्हणतात आता तू त्या गर्भाला स्थानांतरित कर, आणि तेव्हा म्हणतात तुझं एक नाव या जगामध्ये असेल वैष्णवी म्हणून. तर त्या वैष्णवीला आपण प्रोत्साहन देऊ शकतो माताजी. सॉरी, भरपूर तुम्हाला फिरवून आणलं मी, पण ऍक्च्युली एका वाक्यामध्ये उत्तर देऊ शकलो असतो, पण मला सवय नाही एका वाक्यामध्ये उत्तर द्यायची. तर आपण वैष्णवीला विष्णू स्मरण करून द्यायचं. आपण कोणा वैष्णवाला जर बघितलं की या वैष्णवाची परिस्थिती वाईट आहे, आपण त्याला मदत करू शकतो. एका मिनिमम कमीत कमी एका पद्धतीने करू शकतो. त्याच्या शेजारी जाऊन बसायचं, त्याचा हात धरायचा त्या वैष्णवाचा, आणि आपल्या माळा करायच्या. अजून आपण काय बोलणार? अजून कदाचित आपल्याला त्याचे उपाय माहिती आहेत, त्याचे उपाय नाही माहिती आहेत माहित नाही, पण एक उपाय हा सर्व परिस्थितीमध्ये लागू होतो. कुठल्याही वैष्णवाच्या शेजारी जाऊन, खंत असेल त्या वैष्णवाला, खिन्नता असेल, त्याचा हात धरायचा आणि प्रामाणिकपणे परमेश्वराला स्मरून, परमेश्वराची आठवण करून हरिनाम घ्यायचा. आणि जर त्या प्रामाणिक हरिनाम घेतला तर, काल मी म्हणत होतो, विजेच्या तारेला जर आपण हात धरला तर ती वीज आपल्यातून पण संचालित होते. दुसऱ्याने जर आपल्याला धरलं त्याच्यामध्ये पण वीज जाईल, अशी एक शृंखला सुरू होईल. तर आपण काय करू शकतो? आपल्यामध्ये तर काही शक्ती नाही, शक्ती बुद्धिहीन आम्ही अतिदीन, करो मोरे आत्मसात. तर आपण तर शक्ती बुद्धिहीन आहे, अतिदीन आहे, पण आपण एक काम आहे, शक्तीच्या स्रोताचं कनेक्शन आपल्याला आपल्या गुरु महाराजांनी दिलंय, प्रभुपादांनी दिलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली बीड बॅग आपल्यासोबत ठेवायची. कधीही आपल्याला वाटलं की परिस्थिती खूप वाईट आहे आणि कोणाला मदत करायला जमेल नाही जमेल, श्रीकृष्ण हे सदैव उपस्थित आहेत आणि नेहमी आपण हृदयापासून त्यांना हाक मारायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुश्री तुलसी माताजी, कृपया मला माफ करा, तुम्हाला भरपूर त्रास दिला मी, पण आपण प्रेरणा द्यायला पाहिजे, वैष्णवीला प्रेरणा द्यायला पाहिजे. थँक्यू. तर आयोजकांना मी विनंती करतो, आपला पुढचा जो कार्यक्रम आहे श्रीमद भागवत वितरणाचा, ते सुरू करतो. जय